म्हणजे नाटकावर कुठे पोट भरतं का? तू आधी ग्रॅज्युएट हो, प्रत्येकाला ते असतं आपला घरानामा कोणी शेका अहो तमासगीर व्हाय ना असं ऐरणीत म्हणायचं. त्यांच्या दृष्टीने नाटक म्हणजे तमासगीर. ते पदमाप्पांना छोटा पोऱ्या म्हणे तमासगीर व्हाय ना नाच्याशी म्हणे. प्रियकर प्रेयसीला गुलाबाची फुलं देतो आणि काही दिवसांनी म्हणतो मग काय ठरवलंयस, तर ती म्हणते तुझ्या गुलाबाच्या फुलांचा गुलकंद गेलाय तर गुलकंद घे. तर की ज्याची समाजात शून्य पात्रता आहे तो पण कुणालाही सल्ला देऊ शकतो. तिथे मोरंबा नाव द्या, लोणचं नाव द्या, त्याला काय फरक पडतो? जर 1 रुपयाला त्याला मला सल्ला द्यावा लागेल ना, तेव्हा त्याला ती जबाबदारी कळेल की हा इतका निर्लज्ज, याला 200 सल्ले द्यायची गरज आहे, पण 200 रुपये कुठे आहेत माझ्याकडे? सून सासूला त्रास देणार आहे किंवा ह्यांच्या ही अपयशी किंवा ही अपशकुनी मुलगी घरात आलेली किंवा काय जे काय असेल, हे 1000 एपिसोड हेच राहणार आहे. ह्याच्यातच तुम्ही खेळा आता काय. किंवा प्राजक्ता माळी म्हणते की तुम्ही जो शो केला होता फुल टू धमाल, त्यावेळी मी एवढीशी होते आणि मी त्यात नाचले आहे. मग 3 कलाकार एकत्र मल्टीस्टारर येऊन ते गोष्टी करायला लागले. मग शाहरुखच्या सिनेमात सुद्धा सलमान येऊन हजेरी लावायला लागलाय. आता खरं तर ते खान पण एकत्र येत नव्हते त्या काळामध्ये. आता मेकरचं आडनाव काय इथनं सुरुवात होतं आपल्याकडे. गोस्वामी का हा मग तो ह्यांच्यातला, अमुक मोठे आहे का तो त्यांच्यातला. खरं तर मला ऍक्टर व्हायचं होतं, पण या गोष्टी सांगण्याच्या नादामुळे मी लेखक झालो. पृथ्वी प्रताप सारखा अत्यंत सजग असलेला आणि सध्याचे सगळे ट्रेंड्स माहीत असलेला ऍक्टर पण आमच्याबरोबर असतो. आणि मुळात आम्ही अशा क्षेत्रात काम केलं ना, जिथे काम करतो की जिथे ना बाप दाखव नाही ते श्राद्ध. दर गुरुवारी तुला विचारलं जातं काय TRP. आणि विनोद शेवटी विनोद बदलत असतो. म्हणजे काय, आत्मा कधीच बदलत नसतो. आत्मा तो अमर आहे, तो नुसता बॉडी बदलत असतो. तो विनोदही तसाच आहे. विनोद अमरच आहे, पण विनोद फक्त बॉडी बदलत असतो. आज नाटक सगळ्यात उत्तम अवस्थेत आहे. कोरोना नंतर नाटक व्यवसाय संपला अशी भीती निर्माण झाली होती. हाऊसफुल आहेत नाटकात. आज सगळ्यात जास्त नाटक चालतंय. थोडक्यात प्रेक्षकांना जवळ बोलवणं किंवा प्रेक्षकांकडे आकर्षित करणं ना, हे दिवसेंदिवस खूप चॅलेंजिंग व्हायला लागले. सचिन म्हणतो तसं त्या काळी नवकेतनचं हे बघितलं, बॅनर बघितलं तरी लोक जायचे सिनेमाला. 25-25 आठवडे लोक चालायचं. चव्हाटा झालाय आता. या चव्हाट्यावर सगळं आल्यामुळे आणि त्यामुळे होतं काय ना, तुझ्या दोघांचा विनोद जो तुमच्या दोघांचा, तुम्हाला दोघांना याच्याबाबत आक्षेप नसतोच, तो मी बघतो. आणि मला तो सांस्कृतिकदृष्ट्या अपराध वाटतो. कारण तुमचा कोणीतरी व्हिडिओ काढून ना तो सोशल नेटवर्कवर टाकतो आणि तो माझ्यापर्यंत पोहोचतो. तर त्याच्यावर खाली लिहितात ना, तुझ्यात बळच नाही आजच्या सत्यविरुद्ध बोलण्याचं. हो नाहीये, आता काय करणार. हाय हॅलो नमस्कार. अजब गजबच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अशा 2 व्यक्ती. खरं तर त्यांना विनोदी लेखनाचं विद्यापीठ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोरोनाच्या काळात प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये दुःख होतं, पण ते दुःख बाजूला सारून जर चेहऱ्यावरती कोणी स्माईल आणली असेल आणि तो जो कोणता कार्यक्रम असेल तर तो म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. आणि याच महाराष्ट्राच्या हास्य जत्रेने संपूर्ण महाराष्ट्राचा हॅपीनेस इंडेक्स वाढवला. आणि तेच इंडेक्स वाढवणारे लेखक दिग्दर्शक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. खूप स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये. आता आणि सरांचा नुकताच 1 मेला गुलकंद नावाचा सिनेमा येतोय. आणि सर लहानपणी तुमच्या घरी गुलकंद वगैरे बनायचा का? माझ्या घरी तर नाही बनला कधी. गुलकंद खाल्लाय अधूनमधून, पण असा घरी बनलेला नाहीये. प्रेमाचा गुलकंद नावाची आत्रेंची कविता मात्र होती आमच्याकडे की एक प्रियकर प्रेयसीला गुलाबाची फुलं देतो आणि काही दिवसांनी म्हणतो मग काय ठरवलंयस, तर ती म्हणते तुझ्या गुलाबाच्या फुलांचा मी गुलकंद गेलाय तर गुलकंद घे. तर या पद्धतीने गुलकंद माहिती होता आम्हाला. हां, आमच्याकडे धुळ्याला माझं बालपण गेलं आहे. धुळ्याला ऊन प्रचंड आहे, त्यामुळे पानात गुलकंद मस्ट आहे. किंवा गुलकंदाचं सरबत किंवा गुलकंदाची कुल्फी, हे सगळे एलिमेंट त्यावेळी खाण्यात आले. घरी काही बनवलं गेलं नाही कधी गुलकंद. सिनेमाला गुलकंद असं नाव का ठेवण्यात? गुलकंद नाव ठेवण्यामागचं कारण म्हणजे ही गोष्ट आहे फॅमिलीची. तुम्ही शब्द ऐकला असेल तर तो एक फॅमकॉम असा शब्द आम्ही वापरला. ही फॅमिलीची कॉमेडी आहे. आणि आम्ही असं त्याच्यामध्ये म्हटलंय की प्रेमाचा गुलाब असतो जो तरुणपणच्या प्रेमाचं प्रतीक आहे, पण संसारातल्या प्रेमाचं प्रतीक गुलकंद असतो. कारण 20-25 वर्ष जेव्हा ते प्रेम मुडतं त्यावेळी त्याचा गुलकंद तयार होतो. शिवाय गुलाबाला काटे असतात,
त्यामुळे गुलाब कोमेजू शकतो कधी. तसा गुलकंदाचा गोडवा वाढत जातो. म्हणजे संसारातलं प्रेम असतं जे असतं ते असं जेवढं मुरत जाईल तितका त्याचा गोडवा वाढत जातो. आणि त्या संसारातल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा सिनेमा आहे म्हणून तो गुलकंद आहे. ओके, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राची हास्य जत्रा हा किती लोकप्रिय कार्यक्रम होता. आणि सो ते खूप छान लिहितात, खूप विनोदी लिहितात, पण या लिहिण्यामागे खूप सारं ऑब्झर्वेशन आहे आणि ते त्यांच्या जडणघडणीतून आलं आहे असं वाटतं. सर आत्ताच म्हणाले की सर धुळ्याचे आहेत आणि सचिन सर साताऱ्याचे आहेत. सो मला असं विचारायचं की तुम्हा दोघांचं बॅकग्राऊंड कसं होतं आणि कसं काय तुम्ही ऑब्झर्व करत गेल्यात आणि लेखनाची शैली तुमची कशी निर्माण झाली? बॅकग्राऊंड म्हणजे माझं बॅकग्राऊंड मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातलं मी आहे. माझी आई शिक्षिका होती झेडपीत जिल्हा परिषदला आणि वडील हेडमाळी होते गार्डन डिपार्टमेंटला नगरपालिकेत. सर्वसामान्य जगणं होतं आणि धुळ्यासारख्या एका छोट्याशा शहरात माझं बालपण गेलं. तिथं काही फार नाटकाशी त्याचं नाटकाचं वातावरण फार नाही आहे धुळ्यात, नव्हतं त्यावेळी जास्त. पण त्या सगळ्या एकूणच छोट्या गावांमध्ये समाजात मिसळणं हे इतकं स्वाभाविक आहे. जे मोठ्या शहरांमध्ये तुम्ही समाजापासून खूप अलिप्त राहता आणि छोट्या शहरांमध्ये तुम्ही समाजाचाच एक भाग असता. तुम्ही मिसळतात. तुम्ही गावाकडनंच आलेली मुलं आहात ना, तुम्हाला माहिती आहे तुमचं बालपण असंच असेल. सकाळी उठलं की आंघोळ घरी तर नाश्ता मित्राकडे, ते जेवण तिसऱ्याचकडे, किंवा तो आपल्याकडे आला की तो आपल्याकडे जेवणार. म्हणजे असं काही इथल्यासारखं आपलं आखीव रेखीव जगणं नाही. घरच्यांना येतो मी, चल निघालो, कुठे रे, चाललो ह्याच्याकडे, की तेही आपण थांबून बोलणं इतपत पण आपल्याकडे ठहराव नाही. इतकं ते मुक्त जगणं असलं की तुम्ही अनेकदा अनेक प्रकारच्या माणसांमध्येच फिरत असता आणि माणसांमध्ये जितकं तुम्ही राहाल तितकं तुमचं, ज्याला आपण रेपट्रॉ म्हणतो की संचित सांभाळून ठेवणारी जी पोटली आहे ती तेवढी वाढत राहते. आता प्रश्न असा आहे फक्त की तो सगळ्यांना त्या निरीक्षणाचं कलाकृतीत रूपांतर करता येतं असं नाही. प्रत्येकाकडे निरीक्षणं आहेत, प्रत्येकाने माणसं पाहिली आहेत, वाचली आहेत, प्रत्येकाला ते कन्व्हर्जन जमत नाही. सुदैवानं आम्हाला ते जमत आहे, एवढंच काय तो फरक. माझ्या बाबत सांगायचं ना तर लहानपणापासून विनोद का आवडायला लागला असं मी आत्ता तुम्ही सांगितल्यावर विचार करतोय ना. तर साताऱ्यातलं आजूबाजूचं वातावरण आणि मला मिळालेलं एकूण घरचं वातावरण तसं बघितलं तर आमची फॅमिली पूर्ण सुस्थितीतली फॅमिली होती आणि सगळे एक खुशाल चेंडू असा शब्द पण तू काही वापरलास तरी चालेल. वडील कष्ट करायचे त्यामुळं फॅमिलीला कधीच कुठली प्रॉब्लेम येत नव्हते आणि नाटक सिनेमांची रेलचेल होती त्या काळात आणि ते बघत बघत होतो आम्ही, वाचत मोठे होत होतो. म्हणजे मी अगदी लहान असताना आईबरोबर न्यू इंग्लिश स्कूल साताऱ्यातलं आहे, तिथे दमा मिराजदार शंकर पाटील यांचं कथाकथनाचा कार्यक्रम असला तर ती मला घेऊन जायची. मग मी ऐकता ऐकता झोपायचो, पण तिला सांगायचो की दिंड सुरू झाली की उठव. म्हणजे शंकर पाटलांची दिंड ही, तर त्यावेळी त्या ऑडिओ कॅसेट्स होत्या, उलनचा आसामी असेल किंवा वपूंच्या ऑडिओ कॅसेट्स असतील किंवा तिथे साताऱ्यात येणारी नाटकं असतील, आप्पाजींची सेक्रेटरीपासून ते शरद तळवलकरांची नाटकं, कथा अकलेच्या कांद्याची, रामनगरी, वराड निघाले लंडनला. तर आणि हे सगळं आवडत होतं. आता एक कसं असतं की तुमच्यात प्रत्येकात काहीतरी असतं आणि तसं पूरक तुम्हाला मिळालं ना तर तुम्ही, म्हणजे एकाच घरातली 4 भावंड असतात, पण एकाला सनी देओल आवडतो तो व्यायाम करायला लागतो, दुसऱ्याला डॉक्टर सारखं व्हावंसं वाटतं तो डॉक्टर होतो, तर तिसरा काहीतरी वेगळ्याच याच्यात जातो. आपल्याला असं वाटतं मी त्याच्यापासून इम्प्रेस झालोय, नसतं. तुमच्यात ते असतं म्हणून तुम्ही त्याला इम्प्रेस होता, म्हणून तुमचा कल तिकडे जातो, तुमची वृत्ती ती असते. तर ही वृत्ती माझ्यात कुठून आली नाही मला शोधायला लागेल. माझ्या घरात ह्युमरवर खूप असलेले, म्हणजे वडिलांकडे ह्युमर होता किंवा ते असं म्हणतात ना की खूप सारं दुःख भोगल्यानंतर आपल्याला ते आपणच लोकांना हसवायचं. फार दुःखद बिकत तसं नव्हतं. उलट ना आणि ना मिश्किलपणे आणि खुमासदार बोलणारी माणसं, म्हणजे आमचं दुकान मंडईत होतं, तर तिथे त्या बायका सगळ्या आपल्या गावातल्या परळीतल्या वगैरे तिकडच्या बायका बसलेल्या असायच्या. मग ते लोक काहीतरी विकत घ्यायचे त्यांच्याकडून, मग म्हणायचे
2 रुपयाची वस्तू जरा 1 रुपयाला द्या, काय कमी नाही का? बाई म्हणायची कमी गेली नांदायला, कमी कुठे इथं विचारतो. मग म्हणायचं नंतर देतो ना पैसे आणून, विश्वास नाही का? विश्वास घ्यायला पान पातात, इथं कुठं बोलतो. तर त्यांच्या बोलण्यातनं सुद्धा किंवा बटाट्याला पेढे म्हणून विकायचे आपल्या इथं, पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या म्हणून ते बटाटे विकत बसायचे. तर इतके लोक होते ना आजूबाजूला असे मिश्किलपणे काही बोलणारे. आणि बरं त्याच वेळी जो विनोद होता ना, व्यंकटेश माडगुळकरांचा विनोद असेल, शंकर पाटलांचा विनोद सपनीस होते तो मानदेशातला असेल, तो आपल्या भागातलाच होता. म्हणजे सातारा आणि तर ते कुठेतरी रिलेट व्हायचं. बनगरवाडीपासून सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना की त्या आपल्याच आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टी आहेत. आणि एक रांगडा आणि आघळ पघळ आणि असा ठणठणीत विनोद असायचा. म्हणजे कोकणातला विनोद वेगळा आहे, कोकणातलं साहित्य पण वेगळं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं साहित्य वेगळं आहे. तर त्या साहित्याचा संस्कार खूप होत गेला असावा माझ्यावर. म्हणजे आता मी विचार करतोय तुम्ही बोललो म्हणून माझी नाटकं किंवा मी आणि सचिन जे करतो ना ती सुद्धा तुम्ही बघाल तर ती जरा वसंत सबनीस आणि त्या काळातल्या स्टाईलची दमा आणि शंकर पाटलांचा इम्पॅक्ट असलेली लोकधर्मी विचारधारा, ॲग्रेशन जास्त आहे आणि खूप सिंपल. आणि त्यांची सगळी माणसं साधी निरागस असतात, निरागस असायची. बोकरवाडीतली सगळी माणसं साधी असतात. तर तो कदाचित तो संस्कार खूप आमच्यावर झालाय आणि त्यातून या गोष्टी घडत आहेत. पण तो सगळीकडेच आहे. म्हणजे बाहेरनं आलेली मुलं जी आहेत ना ती तिथल्या गावाचा ॲग्रेशन घेऊन येतात. त्या कलाकृतीत रिफ्लेक्ट ते होतं. तुमचं आजूबाजूचं वातावरण तुमच्या कलाकृतीला नेहमी मोटिवेट करतं, दिशा देतच असतं. पण आता तुम्ही लेखक दिग्दर्शक झालात म्हणून सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही लेखक दिग्दर्शक आहात. पण तुमच्या लहानपणी तुम्हाला काय व्हायचं होतं? असं कोणाच्या आमच्या तुमच्या लहानपणी तुम्हाला काय व्हायचं? काय वाटलं की आपण काय होऊ? लहानपणी मला काय व्हावं असं वाटायचं ते तर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं व्हावं असं वाटायचं. त्यानंतर मी काय व्हावं यासाठी आमच्या नातेवाईकांमध्ये चोरस होती. आपल्याला कुठे अक्कल असते होती, आपण नाहीच ठरवत ना. कोणीतरी वडिलांना सांगत, कोणीतरी वडिलांना सांगतं सायन्सला घाल, मी पोलीस भरतीत उभा राहिलोय. अच्छा, उभा राहिला मी कंपल्शन. ते आमचे काका एक तहसीलदार होते, ते येऊन सांगायचे पदम याला पाठव, उंची चांगली याची. मग ते जायचो तिकडे. SRP भरतीला मी उभा राहिलो. मी पोल्ट्री फार्मचा कोर्स केला आहे. मी टेलिव्हिजन रिपेअरिंगचा कोर्स केला. जेव्हा टेलिव्हिजन आला त्यावेळी ते आले घरी म्हणाले आता फ्युचर टेलिव्हिजन आहे, याला टेलिव्हिजनच्या क्लासला टाक. कारण धुळ्यात नुकतंच 84ला टेलिव्हिजन आला. हे तेव्हा त्यांना कळलं होतं की ते द्रष्टे ना ते, कारण ते तहसीलदार होते, वडील हेडमाळी होते. त्यामुळे ते मी पोल्ट्री फार्मचा कोर्स केला आहे, याला पोल्ट्री फार्मचा कोर्स करायला गव्हर्नमेंटची सबसिडी आहे. इथे एक आपली आमचं प्लॉट होतं तिथे पोल्ट्री फार्म टाक. मी नेव्हल सर्व्हिसचं आर्टिफायसर ऑफिसरचं प्री कॅन्डिडेट ट्रेनिंग केलं आहे अहमदनगरला. ते म्हणाले असं असं आहे, आर्टिफायसर ऑफिसर नेव्हीत जर हा लागला 15 वर्ष सर्व्हिस करेल, शेती मिळेल याला. वडील म्हणायचे बघ काका सांगतायत. मी आपलं जायचो ते उभा राहिलो भरतीला, पास झालो. अहमदनगरला मी ट्रेनिंग घेतलं आर्टिफायसर ऑफिसरचं. तिथं फूड पॉयझनिंग झालं म्हणून तिथंही मी पहिल्यांदा विचारलं होतं इन्चार्जला आम्हाला नाटक करायला मिळेल का. तर ते म्हणाले बोटीवर असतं ॲन्युअल फंक्शन, त्यावेळी तुला करायला मिळेल. पहिले भाग म्हणाला. आम्ही तिथनं अहमदाबाद कॉलेज ते त्याच्यासमोर होतं, ते तिथनं चांदबिबीचा महाल आहे, रणगाडा रेजिमेंट. ती क्रॉस कंट्री असायची सकाळी आम्हाला, तितकं पळायचं त्यावेळी. आता माझ्याकडे पाहून वाटणार नाही, पण ते 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 करत आलेलो आहे. त्यानंतर वडील म्हणाले तू आता ते जाऊ दे, आता माझी सर्व्हिस थोडी राहिली नगरपालिकेत, तू SIचा डिप्लोमा आहे पुण्यात सॅनिटरी इन्स्पेक्टरचा, तो पण मी केलेला आहे. मी सॅनिटरी इन्स्पेक्टर पण होऊ शकतो. तुम्हाला कोणी विचारलं ना की तुला काय करायचं? मला नाटक करायचं होतं. वडील म्हणाले ते सगळं ठीक आहे पण हे कर. म्हणजे नाटकावर कुठे पोट भरतं का? तू आधी ग्रॅज्युएट हो आणि तू नाटक कर, पण हे आधी कर. मग इकडे आलो. सॅनिटरी इन्स्पेक्टर होताना मला तेच वाटत होतं चला पुण्यात तर या निमित्तानं जायला मिळतं, इथं काहीतरी नाटक तरी करू. म्हणजे पण आतमध्ये नाटक होतं. नाटक म्हणजे काहीतरी करून लोकांना हसवायचं, असं जे चटपटीत मुलं असतात त्यातला मी होतो. काहीतरी ग्रुपमध्ये काहीतरी उटपटांग करायचं, त्याच्याने मुलं हसायची, त्यांना मजा यायची, ॲक्टिव्ह होतो. पण घरी नेहमी पालक बघायचे की याला कुठेतरी चिकटवला पाहिजे. हा याने सरकारी नोकरीत लागतं, पण नाटकात करिअर बनतं. हे धुळ्यात सगळ्या धुळ्याची जरी निवडणूक घेतली असती तरी शून्य मतांनी नाटक पडलं असतं. एकही मत नाटकाला, कारण नाटक हे करिअर असूच शकत नाही. एकतर
गावाकडे माझे काका आणि ते म्हणजे काय आम्ही काही राष्ट्रपतीच्या घराण्यातले नाही होत आहोत, कॉमनच. प्रत्येकाला ते असतं आपला घराणा कोणी शेका अहो तमासगीर होय ना असं ऐरणीत म्हणायचं. त्यांच्या दृष्टीने नाटक म्हणजे तमासगीर. ते पदमाप्पांना छोटा पोऱ्या म्हणे तमासगीर होय ना नाच्याशी म्हणत. ज्यावेळी मला नाव होतं इथे माझी 2 व्यावसायिक नाटकं 3 चालू होती तेव्हा काका आमचे म्हणायचे की तो नाच्या वेगळ्या त्यांचं नाव बुडाल हे तमाशा मग काम करस. म्हणजे त्यांना तमाशाच माहिती होतं, नाटकाचं कल्चरच माहिती नव्हतं. तर त्यामुळे ना लहानपणी आपण काय ठरवणार नाटक करायचं आहे ज्याच्यामुळे टाळ्या मिळतात, ज्याच्यामुळे ॲप्रिसिएशन मिळतं. बेस हाच असतो लहानपणी. कोणीतरी छान केलं म्हटलं की मग हुरूप वाढतो. नाटकाचं गांभीर्य किंवा नाटक हा अभ्यासाचा विषय आहे. जसं जसं तुम्ही नाटकाकडे सरकता तसं कळायला लागतं आणि मग कोण काय म्हणेल हे उरत नाही, मग नाटकाचाच ध्यास होतो. तर तसा तो प्रवास आहे. त्यामुळे असं लहानपणी मी पोलीस व्हायचं मी पोलीस झालो असं माझ्या बाबतीत तरी झालं नाही. मला लहानपणापासून म्हणजे माझा मामा होता त्याने बिंबवलं होतं की तू मला मामाने असं एक बिंबवलं होतं की तू FTIला जा. त्याच्या डोक्यात होतं कदाचित ती त्याची इच्छा असेल पण तरी मला धाडस नव्हतं की असं काही म्हणावं. कारण हा म्हणाला तसंच की ॲक्टिंगमध्ये कुठं करिअर होत असतं का किंवा या क्षेत्रात कुठं करिअर होत असतं का. आणि अगदी लहान असताना काय वडिलांचं दुकान होतं मंडईत, त्यामुळे मी सगळ्यांना सांगायचो मी मोठा झाला की दुकानदारी करणार, किराणा मालाच्या दुकानावर बसणार, वडिलांचं दुकान सांभाळणार गल्ल्यावर. त्यानंतर मग लहानपणी काही वाटायचं म्हणजे वेटर व्हावं असंही वाटायचं की वेटर झालो तर एक तर खायला मिळतं, जेवायला मिळतं आतमध्ये. मला कोणीतरी सांगितलं होतं की त्यांना 10 रुपये वगैरे रोज मिळतात. मी हिशोब करायचो की 300 रुपये महिन्याचे झाले. महिन्याचे 300 त्या वयात असं वाटतं 300 खूप झाले ना. आलं की महिना निघतो. आणि दिवाळीला 2 ड्रेस करायचे. वेटरचा ड्रेस तर हॉटेलवाले देतात. म्हटलं काय आयुष्याची चिंताच नाहीये. नंतर मग वाटायचं आपण टॉकीजचा हे होऊया, बुकिंग क्लार्क होऊया किंवा डोअर कीपर होऊया. डोअर कीपर म्हणजे मजा ना, पगारही घ्यायचा आणि रोज 3 सिनेमे बघायचे. असे ना असले विचार खूप यायचे. पण डॉक्टर होऊया, कारण मी डॉक्टर झालेलं दिसलो की मला हेच दिसायचं की माझं ऑपरेशन चुकलंय, आत काहीतरी राहिलंय, माणूस मेलाय. ह्या पलीकडे मला जिथे टेक्निकल, आजही मी टेक्निकल फील्डमध्ये नाही करू शकत इथे काही, एडिट म्हण किंवा हे म्हण. मला ते स्विचेस आले, वायर्स आल्या की माझं ब्लॉक होऊन जातं, मला काही कळत नाही त्या याच्यात काय करावं. तू कागदावर तयार करायला सांग, काही कागदावर लिहायला तयार असतं सगळं. त्यामुळे तो लेखनाकडेच राहिला. हा म्हणजे मी सचिनचा असिस्टंट होतो त्यावेळी, पहिले काही वर्ष ज्यावेळी मल्टी कॅमेरा मी डिरेक्ट करायचो. पण त्याही वेळी मी कॉन्टेंटवालाच असिस्टंट होतो. मी कधी त्याच्या एडिट शिकलो नाही किंवा मी आता बसून ते ऑपरेट करतो असं मला. त्यावेळी मी ऑनलाईन एडिट पण मी करायचो. तर ते कधीच झालं नाही माझ्याकडून. तर ते लहानपणापासून ऍक्टरच व्हायचं होतं आणि गोष्टी सांगण्याचा खूप नाद होता. खरं तर मला ऍक्टर व्हायचं होतं पण या गोष्टी सांगण्याच्या नादामुळे मी लेखक झालो. तुम्ही दोघेही ऍक्टर होण्यासाठीच या इंडस्ट्रीशी जोडला गेला होता. तुम्ही पण सर अगदी म्हणजे मी नाट्यशास्त्र विभागात जेव्हा होतो मग तेव्हाचा औरंगाबाद, आताच छत्रपती संभाजीनगर, तर तिथं मला त्या वर्षीचा मी स्कॉलर होतो. मला LN देशपांडे सरांच्या आईच्या नावाचं, त्यांच्या मातोश्रीच्या नावाचं अवॉर्ड होतं, स्कॉलरशिप होती मला, आणि मी तिथला बेस्ट ॲक्टर होतो. आजही नाट्यशास्त्र विभागात गेलं तर मला बेस्ट ॲक्टर म्हणून ओळखतात. माझ्याकडे मी ज्यावेळी मुंबईला आलो तेव्हा मी एक एकांकिका केली होती, इथं नाव ठेवायला जागाच नाही म्हणून. 93ला खूप गाजलेली एकांकिका ती, आणि ती दंगली साताऱ्यात पण गेली. संतोष पाटील मी पण काम केलं होतं. पण ती एकांकिका बऱ्यापैकी मी इम्प्रोवाइज केलेली एकांकिका आहे. ती लिहिलेली खूप नंतर गेली, म्हणजे प्रेझेंट झाल्यावर आम्ही ती कागदावर आणली. मी आणि विलास आम्ही मिळून इम्प्रोवाइजच केली होती ती. त्यामुळे ती लिहिलेली एकांकिकाच नाही आहे ती. दंगलीच्या काळात ती झालेली एकांकिका 4 ते 5 दिवसात, कारण त्यावेळी मशीद पडली होती 93च्या दंगलीत. कारण 92ला मी मुंबईत आलो त्यावेळेस ते सगळ्या दंगली सुरू झाल्या आणि त्या दंगलीच्या दरम्यान ती स्पर्धा झाली होती, बॉम्बस्फोटाच्या आधीची गोष्ट. त्यामुळे ती 5-7 दिवसाच्या तालमीत केलेली एकांकिका, आणि त्यातली सगळी मुलं नवीन होती. मी, शशांक केवले आणि विलास पडळकर, आम्ही तिघं सोडलं तर कोणीच थिएटर पाहिलेलं पण नव्हतं. जेची पोरं उचलून केली होती आम्ही ती. तर ती एकांकिका गाजली. त्यावेळी मला बेस्ट ॲक्टर बेस्ट डिरेक्टर दोन्ही होते, कारण मी काम पण करायचं त्यातला डिरेक्टर मीच करायचो. विलास, आमचीच नावं आहेत तिथे, प्रत्येकाची नावं आहेत तिथं. त्यामुळे त्या काही कॅरेक्टर्स नव्हती, जो काम करतोय त्याचं नाव, आणि ते इम्प्रोवाइज केलेलं होतं.
तिथं बेस्ट ॲक्टर होतो मी. विद्यापीठातनं मला बेस्ट ॲक्टरचेच अवॉर्ड्स आहेत माझ्याकडे. सगळे बेस्ट ॲक्टर, बेस्ट डिरेक्टर दोन्ही अवॉर्ड्स मला असायचे खूप एकांकिकांना. त्यामुळे मला दोन्ही वेळी दोन्हीकडे गती आहे असंच साधारणतः व्हायचं. मग मुंबईत आल्यानंतर असं जाणवायला लागलं ना की आपला स्वभाव इतका फटकळ आणि आपण खानदेशी आहोत, आपल्याला हाजी फार जमणार नाही, तर ते तिकडं काही फार करिअर शक्य नाही. आणि त्यावेळी नाटकच एक बेस होता ना. दूरचित्रवाणी फक्त सह्याद्री होती, चॅनल नव्हते. आणि सिनेमा तर फार पलीकडची गोष्ट होती त्यावेळी विचार करणंसुद्धा. त्यामुळे नाटकात मग ॲक्टर म्हणून 10 ठिकाणी जायचं, घरची परिस्थिती तशी नाही. डिरेक्टर म्हणून पण सेम स्कोप, मी एकांकिका बसवणं कॉलेजेसचे, असं करत मग डिरेक्शनकडे वळलो. मग ॲक्टिंग तर मग ज्याचा त्याचा प्रश्नात मी काम पण करायचो त्यावेळी 93ला. मी आणि माझी बायको, तिथंच आमचं लग्न झालं. तर अभिनय ही मूळ आवड होतीच, पण माझ्या बाबतीत म्हणशील तर मी दोन्ही पॅरलली करत गेलो. मला डिरेक्शनची पण खूप आवड्स आहेत, ॲक्टिंगची पण खूप. पण मग आता मध्ये मध्ये जिथं जिथं कुठं मिळेल हास्य जत्रेमध्ये करतो की आता तुम्ही करून घेता. मामांजी हा ते तर आहे. आणि बाकी आता काही सिनेमे पण जे बोलवतील त्यांच्याकडे करायचं, असं स्ट्रगल नाही. शौकिया तौर मानधन विचारायचं नाही, तर तुला परवडणार नाही माझं. तू एक रिस्पेक्टेबल दे काय तू. की तुम्ही दोघं इतके वर्ष स्किट फॉर्मॅटमध्ये लिहिताय, काम करताय, आणि इतक्या वर्षात तुम्ही जरी करत असाल तरी ते प्रत्येक वर्षाला काहीतरी ट्रेंड बदलत असतो, काहीतरी विनोदाचा ट्रेंड बदलत असतो, किंवा काहीतरी तुम्ही ते अडॅप्ट करत गेलात. आणि आजही महाराष्ट्राची हास्यजत्रा म्हणा किंवा आजही तुमचे कार्यक्रम हे एकदम रिलेटेबल वाटत राहिलेत. म्हणजे इतकं रिलेटेबल कसं एका गोष्टीला ठेवता येतं इतके वर्ष सातत्याने काम करून सुद्धा? नाही, कारण तुम्हाला स्किट फॉर्मॅटची ना माहिती आहे म्हणून तुम्ही बोलता की तुम्हाला हास्यजत्रा माहिती आहे, कॉमेडीची बुलेट ट्रेन माहिती आहे, आणि फुबाई फू जे आम्ही केलं होतं, म्हणजे सारंगांनी काही सीझन डिरेक्ट केले होते, ते निर्माते होते. पण त्याचे ग्रूमर पहिले 2 सीझन सचिन होता, रायटर आणि ग्रूमर. नंतर मी ग्रूमिंगला होतो. नंतर शेवटचे 3-4 सीझन, 4-5 सीझन मी डिरेक्टर पण होतो, ग्रूमर पण होतो. ग्रूमर म्हणजे बसवायचं, आम्हीच बसवायचो ते स्किट्स आणि ते इम्प्रोवाइज करायचो सगळं. तर तसं कंट्रीब्युशन त्या शोमध्ये होतं. त्यानंतर बुलेट ट्रेन वगैरे हा आमचंच प्रोडक्शन, आम्हीच याने रायटिंगची विंग याच्याकडे, डिरेक्शनची माझ्याकडे, आणि ग्रूमिंग आम्ही एकत्र करायचो. असं करत आलो. आणि ह्यांना नावं मिळाल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की इतके वर्ष तुम्ही स्किट फॉर्मॅट करा, पण ॲक्च्युअली आमची 10 नाटकं झाली आहेत व्यावसायिक. त्यातली काही उत्तम गाजलेली आहेत, काही लक्षात नाहीत लोकांच्या. एक डाव भटाचा आहे, बाजीराव मस्तमी आहे, गोची प्रेमाची आहे, असे अनेक नाटकं आहेत. आमच्या हिचं प्रकरण आता एक 5-6 वर्षापूर्वी केलं होतं. तर नाटकं केली आहेत. अनेक डान्स शोज ETVच्या लॉन्चिंगचा शो आम्ही केलेले आहेत. जेव्हा लॉन्च झालं ETV तेव्हा त्याच्या काही शोजपैकी आम्ही केले आहेत. ETVला किमान 22 ते 25 मल्टी कॅमेरा शोज मी डिरेक्ट केले आहेत. क्राईम डायरी वगैरे पण तुम्ही? क्राईम डायरीचे 500 एपिसोड्स मी शूट केले. सचिनने काही त्यातल्या अनेक फिक्शन्सच्या लेखन सचिनने केलेलं आहे. म्हणजे त्याच्यात डान्स शोज होते, त्याच्यात टॉक शोज होते, त्यात मराठीतला खऱ्या अर्थाने पहिला रिॲलिटी शोसुद्धा आम्ही केलेला आहे. बहुरूपी नावाचा एक शो यायचा. तुम्ही खूप लहानपण असाल त्यावेळी, मला वाटतं तुम्ही पाहिलं असेल की नाही. नाही नसू नाही, तुम्ही असाल टेलिव्हिजन. आणि तुम्ही हे 2003-04च्या दरम्यान आम्ही लहान अगदी. त्यावेळी प्रशांत दामले अँकर होता त्याचं. थिएटर गेम आणि थिएटर गेम्स असायचे. म्हणजे पहिल्यांदा असा डिझाईन केलेला शो होता की जिथे एक परीक्षक असायचा आणि कंटेस्टंट्स यायचेत आणि 3 टप्प्यात आम्ही त्यांना टास्क दिलेला असायचे, ते प्रेझेंट करायचे आणि त्याच्यावर तो समीक्षक त्यांचे जे काही वावडे काढायचे ते काढायचे. आधी तो त्यांचा एक सोलो परफॉर्मन्स करायचे ते, त्यानंतर मग त्यांच्यात इतर असलेली कला काही असायची, मग त्यांचा एक ग्रुप असायचं, इम्प्रोव्हायझेशन असायचं, ज्यामध्ये तिथला गेस्ट असलेला तो त्यांच्याबरोबर परफॉर्म करायचा. म्हणजे समजा संजय मोने आले असतील तर संजय मोने त्यांच्याबरोबर त्या स्किटमध्ये परफॉर्म करायचे. आणि त्यावेळेचे स्ट्रगलर कोण कोण होते तर जितेंद्र जोशी कंटेस्टंट कोण होतं, जितू जोशी, पॅडी कांबळे होते, पॅडी होता, अनेक लोक, सिद्धार्थ जाधव होता त्यावेळी. हे सगळे धडपडणारे आम्ही धडपडणार म्हणजे त्यावेळी. पण तो शो आमच्याकडे मजा यायची त्यात. आणि त्यात मच्छिंद्र कांबळी जज असायचे. त्यावेळेचे सगळे मातबर तिथं सचिनजींपासून त्यावेळी असायचे. तर तो शो एक खूप इनोव्हेटिव्ह, ज्याचा आता खरं रियालिटी शो, त्यावेळी त्याला आम्ही नॉन फिक्शन शो म्हणायचो.
रियालिटी शो अशी कॉन्सेप्ट नंतर आली ती. 3 प्रकारचे डान्स शोज आम्ही केले होते. लहान मुलांचा नुपूर, फुल टू धमाल, एक उर्दूतला दिनादिन धा म्हणून केला होता. गुजरातीतले 2 टॉक शोज मी केले होते. खूप शोज केले. ETVला ती मेन लायब्ररी काढली तर त्याचे 50% फुटेज माझं असेल डिरेक्ट केलेलं. तर इतकं मल्टी कॅमेऱ्यातलं काम तिथं केलेलं आहे आम्ही. अनेक इव्हेंट्स, लाईव्ह इव्हेंट्स त्यावेळी डिरेक्ट केले. त्यावेळी मी ऑनलाईन एडिट पण करायचो. त्यावेळी 6 कॅमेरा सेटअप हे मॅक्सिमम होतं. आता आम्ही 12 कॅमेरे वापरतो आमच्याकडे. त्यामुळे त्या काळातलं मल्टी कॅमेरा जो आता तुम्ही करताय हा मल्टी कॅमेरा नाही आहे. हे तुम्ही 3 कॅमेऱ्याने कव्हरेज तिथं ऑनलाईनच एडिट होतं. अच्छा. हां, म्हणजे त्याचं स्विचर असतं. त्यामुळे आता आम्ही जे करतो ते 10-11 कॅमेरा असले त्याचं ऑनलाईनच एडिट होतं आणि मग ते ऑफलाईनला जाऊन परत त्याचं पॅकेजिंग होतं. त्यामुळे हे सगळं ETVत इतके वर्ष केलेत. झीमध्ये मी सचिनने तसं वेगवेगळं काम पण खूप केलं आहे. त्यातले अनेक शो सचिनने लिहिले आहेत जे मी डिरेक्ट नाही केले. अनेक शो मी डिरेक्ट केले जे सचिनने नाही लिहिले. जसं गुप्ते तिथे गुप्ते जे दोन्ही सीझन मी केले होते. मराठी पाऊल पडते पुढेचे सीझन मी केले होते. हप्ता बंदचा एक सीझन सचिनने केला होता, एक मी केला होता. कोण होईल करोडपतीचा एक सीझन मी केला होता डिरेक्ट. एक ETVचा कुठला होता अतुल कुलकर्णी होता तो हाय टेन्शन नावाचा एक फॉरेन कन्सेप्ट होती. तो शो मी डिरेक्ट केला होता. याला जीवन ऐसे नाव म्हणून रेणुका शहाणे अँकर होत्या ना. तिथे सगळ्या परिस्थितीने गांजलेल्या लोकांचे आयुष्य यायचे. तो एक शो केला होता. बरेच असं काय येतात लक्षात येत वयापेक्षा जास्त काम. आणि तू जे आणि त्यातलं जे गाजलेलं असतं ना तेच लोकांना माहिती. त्यामुळे ना आमच्या कामाचं स्वरूप विनोदी स्किट्स एवढंच नाही तर अत्यंत थॉटफुल शोज पण झालेले. खुपतेसारखा शो हा खूप म्हणजे जे 2 सीझन मी केले ते लोकांचे आयुष्य ऐकणं आहे. मग तो 3-3, 4-4 तासाचं कव्हरेज आम्ही करायचो आणि 45-50 मिनिटाचं एडिट करायचो. खूप मातब्बर लोक. त्यामुळे तुमच्या पुढे आलेलं आयुष्याच्या तिप्पट आयुष्य आम्ही ऐकलेलं असायचं लोकांचं. ती कन्सेप्ट कुणाची होती? ते फोन लावतो पण गुप्ते तिथे गुप्ते ते ना ते खूप कलेक्टिव्ह आहे. आता ते ना असं सांगता येत नाही, आठवतही नाही. कारण हा पण होता अरविंद होता, मी होतो, अवधूत गुप्ते होतं. तर ते ना कुठल्या चर्चेतनं निघाली पण ती कॉन्सेप्ट तिथंच निघाली आणि ती खूप गाजली खूपच. हां, कारण ती कोणाला तरी बोलतं करणं. आता ना ते अरविंद का मी का 2-3 कोणाची आता मला नीट आठवतही नाही. पण ती कॉन्सेप्ट क्लिक झाली होती. तर ह्या अशा शोजमुळे काय आहे ना त्यावेळी अशा प्रकारच्या शोजचं डिरेक्टर शोधला पाहिजे असं लोकांना कधीच वाटत नाही. किंवा कोण त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही डिरेक्टर विषयी ना. कारण तो खूप खरं तर त्या सगळ्या टेक्निकल टीमचं मिळून झालेलं ते काम असतं पण ते आपल्याकडे नाही होत. ह्या सगळ्या स्किट फॉर्मॅटला काय झालं हळूहळू तुमचं करणं लोकांना सांगावंसं वाटायला लागलं. म्हणजे फुबाई फुलाही आमची नावं खूपदा घ्यायची तिथली नटमंडळी. कारण एखादी गोष्ट जी घडणंच शक्य नाही असं इतक्या अस्थिर असलेल्या नटांना जेव्हा आपण काही ग्रूम करून देतो, इम्प्रोवाइज करून देतो आणि मग ते गाजलं की त्यांना जे स्वामीने अमुक केलं, मोठेने तमुक केलं तर ते बोलतात तिथे. त्यातल्या काही गोष्टी एडिट होतात, काही गोष्टी राहतात. आता निर्माते आम्हीच असल्यामुळे त्यातल्या खूप कमी गोष्टी म्हणजे आम्ही आता एडिट करा म्हणून सांगतो आमच्याच पोस्टला. आमचे नावं नका ठेवू ते उगाच लोकांना वाटायचं की यांनी कंपल्शन केलं आहे. पण मुलं बोलतात ना त्याच्या चौपट आम्ही काम खरंच करतो. म्हणजे त्याशिवाय मुलं बोलणार नाही किंवा त्याशिवाय तेवढं स्क्रीनवर दिसणार पण नाही. नंतर मी माझे BTS टाकायला लागलो तर लोकांना ते जास्त कळायला लागलं. तुम्ही रिहर्सल घेताय आणि ते काय कोणीतरी ना आमच्या कॅमेरावर पाठवायचं सुरुवातीला. मग मी ते टाकायचो. म्हणजे ते काय मी नाहीतर मी आज माझ्यासाठी एक टीम ठेवूच शकतो की मी जे करेन ते कर माझं सगळं प्रोजेक्ट. ते फार ओघात झालं ते. आणि आता काही जण करतात, काही सांगायला गेलो की शूट करतात, त्यातले चांगले असतील ते टाकतो. मग अशा पद्धतीने काम पोहोचतं. सचिनचं काम जे ना ते जोर नट बोलत नाही किंवा आम्ही बोलत नाही तर त्याचं लेखनाचं काम करणार नाही किंवा आमच्या सगळ्या लेखक टीमचं काम करणार नाही. त्यामुळे त्या प्रोडक्टच्या लोकांनी जर तांत्रिक बाजूविषयी बोलले तरच लोकांपर्यंत. त्यामुळे तुम्हाला वाटतं की आम्ही फक्त स्किटचे कार्यक्रम केले. आणि दुसरं तुमचा जो प्रश्न होता ना की तुम्ही कंटेम्पररी कसे राहिलात. प्रश्न असा होता की 10 वर्षांपूर्वीचा विनोद वेगळा होता. मी सांगतो काय झालं ना म्हणजे थोडा विश्लेषण करतो काय घडलं असेल आमच्या. आम्ही बेसिक एकत्र आलो. आम्ही मुंबई विद्यापीठाचं बहिष्याल नाट्य प्रशिक्षण करायला
अच्छा. विद्यापीठाचा एक नाट्य प्रशिक्षण क्रम होता जिथे आम्ही दोघे समन्वयक आणि, विनायक दिवेकर आम्ही 3 जण होतो त्यावेळी. आम्ही समन्वयक पण होतो आणि प्रशिक्षक पण होतो. आधी हा आणि विनायक होते, नंतर मग मी जॉईन झालो. त्याचा कोर्स आम्हीच डिझाईन केला होता, मी आणि तिथे ना विनायक. आम्ही त्या 6-7 महिन्यांमध्ये एकांकिका करायचो, इम्प्रोव्हायझेशन्स करायचो आणि तिथे सगळे 10 म्हणजे 14-16 वयापासून ते अगदी 60-70 वयापर्यंतची माणसं असायची. तर त्यांच्याबरोबर काम करता करताना आत्ताची लोक काय विचार करतात, त्या काळातले लोक इम्प्रोव्हायझेशन जो प्रकार असतो ना, इम्प्रोव्हायझेशन मधून आपल्याला कळतं की आता मी जर तुम्हाला 5-6 जणांना इम्प्रोव्हायझेशन करायला लावलं ना, तर मला कळतं की अरे सध्याच्या मुलांच्या डोक्यात काय थॉट चाललेले असतात. तर नकळत ना आम्हाला युथ बरोबर काम करण्याची खूप सवय लागली. सवय म्हणण्यापेक्षा ती आमची म्हणजे ते घडलं. ते झाल्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार सारखा शो आला की जिथे पुन्हा युथ बरोबर आम्ही काम केलं. त्यानंतर मग आम्ही कॉमेडीची बुलेट ट्रेन हे करायला सगळे तरुण पोरच आहेत. मग तिथं लिहायला सुद्धा ना माझ्याबरोबर चिन्मय कुलकर्णी होता, चेतन डांगे होता, तेजपाल वाघ होता, योगेश शिरसाट होता. तर नकळत ना आजूबाजूला काय चाललंय बरं. आम्ही खूपसे त्या कलाकारांबरोबर ग्रूमिंगलाही असतो. म्हणजे नॉर्मली होतं काय, कधी कधी लेखक दिग्दर्शक आणि यांची टीम बनते ना, तर ती टीम तरुण असतील ते एकत्रच म्हातारी होतात आणि त्यांच्या सर्कलमध्ये दुसरा कोणी येतच नाही. आमच्या सर्कलमध्ये ना ही सगळी गँग सतत बदलत पण असते. मग आम्हाला मग पृथ्वी प्रताप सारखा अत्यंत सजग असलेला आणि सध्याचे सगळे ट्रेंड्स माहीत असलेला ऍक्टर पण आमच्याबरोबर असतो. समीर सारखा आमच्या एजच्या जवळ जाणारा पण असतो. प्रसाद असतो, लहान आहे पण तोही काही टेक्नोसॅव्ही नाही फार. मग काय होतं ना की मग जेनझीज म्हणजे काय असतापासून, बूमर म्हणजे काय पासनं, जेनेक्स म्हणजे काय पासनं, मग आजकाल रिलेशनशिप मध्ये काय काय नवीन टर्मिनॉलॉजी यायला लागली. आता मॅन वुमन रिलेशनशिप कशी बदलायला लागली. गप्पांमध्ये येत राहतात, गप्पांमध्ये इतक्या गोष्टी कळत राहतात किंवा बरेचसे मित्र आपले टेक्नोसॅव्ही असतात. आणि विनोद शेवटी विनोद बदलत असतो म्हणजे काय, आत्मा कधीच बदलत नसतो. आत्मा तो अमर आहे, तो नुसता बॉडी बदलत असतो. तो विनोदही तसाच आहे, विनोद अमरच आहे, पण विनोद फक्त बॉडी बदलत असतो. परिस्थितीनुरूप तुम्ही त्याचं स्वरूप फक्त बदलत जातं ना, वृत्ती तीच असते. चिमणरावच्याही काळात तो विनोद गाडी शिकायला जायचा, आताही तो विनोद गाडी शिकायला जातो. म्हणजे तिथेही त्यावेळी विनोद घडायचा, इथेही विनोद. पण आता बदलत जातो. बरं, तुमचा भवताल बदलत असतो. स्त्रियांची असलेली किंवा पुरुषांची असलेली सामाजिक परिस्थिती बदलत असते, ज्याचा नकळत तुमच्या सगळ्या विनोदावर आणि तुमच्या सगळ्या आता हे ना आम्ही सतत करत राहतो. पण जर आपण बसलो विश्लेषण करायला तर कळू शकतं. म्हणजे जसं मध्यंतरी आम्ही म्हणलो होतो की आता मोबाईल्स आल्यामुळे सगळंच बदलतं ना. मोबाईल तुम्हाला अनेक विषय पण देतं की मग त्याचा एक सिक्रेट कोड पासून जे विषय मिळतात नवरा बायकोच्या ह्याच्यात, पण त्याचबरोबर जुन्या अनेकसे विषय जातात पण. म्हणजे पूर्वीचे विषय होते की एखादी गोष्ट माहिती नसल्यामुळे तो गोंधळ झाला, तो गेला आणि मग त्याला कळलंच नाही की हा अमुक करणार आहे. ते मोबाईल आल्यामुळे ती शक्यता गेली. कारण आता तो कळवेल ना की अरे मी येणार होतो पण मी येत नाहीये. म्हणजे एक माणूस स्टेशनवर वाट बघत बसला आणि तो आलाच नाही असं कधीच होऊ शकत नाही. म्हणजे अनेक ज्या फार्समधल्या किंवा विनोदातल्या शक्यता आहेत त्या मोबाईल आल्यामुळे बाद झाल्या. पण मोबाईल आल्यामुळे नव्या शक्यताही तयार झाल्या की चॅटिंग नवऱ्याचं पकडलं गेलं किंवा नाही का या गोष्टी, किंवा तो ऑनलाईन हे कळलं, त्याचं लोकेशन कळलं. आपण खोटं नाही बोलू शकत या गोष्टींवर, टेक्निक आणि याच्यामुळे सगळ्या गोष्टी. तर कंटेम्पररी राहणं असं ठरवून राहणं होत नाही, पण नकळत आम्ही सतत यंगस्टर्स बरोबर राहतोय. त्यामुळे कदाचित आम्ही आजचा विनोद सातत्याने काम करत राहिलं ना की तुम्ही अपडेटेडच राहता. तुमची ती अपरिहार्यता आहे, गरज आहे. आणि तुम्ही जितक्या तरुण मुलांमध्ये आणि नव्या मुलांमध्ये काम करत राहाल तेवढे तुम्ही तरुण राहाल. म्हणजे तुमच्या कामानेही आणि वृत्तीनेही. आमच्याकडे वैशाल विभाग हा जो म्हणाला सचिन, त्याची गंमत अशी होती की त्याला निवड नव्हती, फर्स्ट कम फर्स्ट होतं. त्यामुळे 40 जण त्या विद्यापीठात आम्ही अभ्यासक्रमाला घ्यायचो. तो विकेंड कोर्स होता वर्षभराचा. पण जो येईल त्याला घ्यायचं. मग त्याचं वय तो 10वी पास असला पाहिजे फक्त. मग 70 वर्षाच्या विद्यार्थी आमचे होते त्यावेळी जेव्हा आम्ही तिसीला होतो. आणि अगदी 14 वर्षाचे विद्यार्थी होते. म्हणजे आमच्या अगदी शेवटच्या बॅचेसमध्ये जितू जोशींची आई होती आमची विद्यार्थी. किंवा आता ज्या आमचे विद्यार्थी होते त्यांचे नातू आता आमच्याकडे ट्रेनिंगला आलेत परत.
ही गंमत म्हणजे हा आहे. ओंकार राऊत जो आहे तो म्हणतो की मी अगदी एवढासा होतो. असा धावायचो त्यावेळी मी तुमच्या माझ्या एकांकित त्याने काम केलं, मी बसवत असताना तो आलाय असं तो मला आठवण करून देतो. किंवा प्राजक्ता माळी म्हणते की तुम्ही जो शो केला होता फुल टू धमाल, त्यावेळी मी एवढीशी होते आणि मी त्यात नाचले आहे. आता आमच्याकडे एक याचा मुलगा मासकॉमचा मुलगा आहे, सहज आता महिना दीड महिन्यासाठी ते येतात ना इंटर्नशिपला, तर तो आमच्या एका विद्यार्थ्याचा मुलगा आहे ज्याचे वडील माझे मित्र आहेत. आनंद मसवेकर जे लेखक आहेत त्यांचा नातू येतो. एक मृणाल म्हणून मुलगी आता असिस्टंट म्हणून जॉईन झाली आमच्याकडे. तिची आजी आमची विद्यार्थिनी. आजी म्हणजे इतकं ते वयाचं वेगवेगळं हे होतं. 3-3 पिढ्या त्या दरम्यान गेल्या. गोष्टी बदल म्हणजे जर आता तू ना आज तू एखाद्या बाईला ड्रायव्हिंग जमत नाही असं विनोद आता नाही करत. कारण आता बायका तुला ड्रायव्हिंग करताना दिसते. पूर्वी त्याच्यावरच निघून जायचं. लेफ्ट मार राईट जाते. किंवा मग एखादा पुरुष साडी नेसून सिगरेट ओढतोय मंचावर तर लोक खूप हसायचे. आता मुली सुद्धा इतकं स्मोकिंगचं प्रमाण वाढलेलं की आता त्याच्यात लोकांना विनोद काय वाटत नाही. तर ह्या ज्या गोष्टी बदलत असतात ना तुमच्या आजूबाजूच्या भौतिक गोष्टी पण बदलत असतात आणि सोल पण बदलत असतो. म्हणजे पूर्वीचे तुम्ही फारसेच बघाल तर गेला माधव कोणीकडे असेल किंवा काय असेल तर एक पुरुष असतो ज्याच्या 2 बायका असतात. तो कधी इधर कधी उधर असं कधी हिला फसवतो कधी तिला फसवतो. आता तुम्ही बघाल आपल्या बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये अशा मुलींच्या व्यक्तिरेखा पण असतात, फक्त पुरुषांच्या नसतात. अशी मुलगी पण असते जी याला पण 2 बॉयफ्रेंड असते आणि त्याच्या मधल्यामध्ये गोची झालेली असते. आता ही पुरुषाची गोची पूर्वी होत नव्हती. पूर्वी त्या स्त्रीची गोची व्हायची की आपला पुरुष असा असल्यामुळे. आता पुरुषांच्या पण गोच्या होतात. हे जे माणसांमधलं सगळं बदलत चाललंय ना इक्वेशन, किंवा हाऊस हजबंड आता आले, घरात पुरुषानं काम करणं हे हळूहळू लोक स्वीकारायला लागलेत. काही ठराविक कामं तर पुरुष करायला लागलेत आता. तर ह्या सगळ्या हे सगळे बदल जर तुम्ही बघत राहिलात ना तर तुमचा विनोद आपोआप सगळे विनोदच नाही सगळ्याच गोष्टी जुने सेटअप जरी पाहिले ऑफिसचे तुम्ही तर 8 कर्मचारी आणि 1 स्त्री असे जुन्या सिनेमांमध्ये असायचे. एकच करमरकर बाई असायच्या है ना, किंवा कोणीतरी हे असायच्या, 2 बायका असायच्या. आता तुम्हाला ऑफिसमध्ये खूप मुली खूप मुलं असंही दाखवता येतं. अनेक ठिकाणी आपण आता बायकांचे किती स्किट्स करतो. तर मुळात विनोदाच्या प्रांतात बायका फार कमी असायच्या पूर्वी. तर म्हणजे 1-2च नट्या होत्या ज्या अगदी फ्रिकआउट विनोद करायच्या. विनोदी कॅरेक्टर आपल्याकडे नट्या किती सांगा बरं. नाही, आज आमच्याकडे 10 ते 11 नट्या आहेत, अभिनेत्री आहेत ज्या विनोद इतक्या अशा उत्तमरित्या निभावतात. आणि त्यांना हा जो फरक काही राहिले नाही. पूर्वीचे पुरुष ऍक्टर्स ज्या पद्धतीने आपल्या बॉडीचा कसाही वापर करायचे तशा आजकालच्या मुली पण आता त्यांना आता मी स्त्री आहे तर मी लाजणं वगैरे असं काही नाही राहिलं गेलंय त्या याच्यात. तर ह्या गोष्टी आपोआपच बदल घडवत राहतात आणि तुम्ही जर त्याच्या सोबत असाल तर तुमच्यातही आपोआप बदल. त्याच्यासाठी काम करावं लागत नाही रे, त्यासाठी तुम्हाला रोज करावं लागतं. सिंपल गोष्ट आहे. रोज आणि वेगवेगळ्या माणसांसोबत आणि बदलणाऱ्या पिढीसोबत. आणि मुळात आम्ही अशा क्षेत्रात काम केलं ना जिथे काम करतो की जिथे ना बाप दाखव नाही ते श्राद्ध कर असं. दर गुरुवारी तुला विचारलं जातं काय TRP आणि तुझा जर सक्सेस रेशो चांगला पाहिजे तुला अपडेटेड असलंच पाहिजे. आजही आमचा तुला म्हणतो ना रिमोट गावांशी कनेक्ट खूप तुटलेला आता कमी झालाय पूर्वीपेक्षा. पूर्वी जो गावाशी खूप कनेक्ट होता ना तेवढा आमचा कनेक्ट आता राहिलेला नाहीये. पण मग गावातनं आलेली मुलं जी असतात ना त्यांच्याकडून आम्हाला जसं आता आपण तिथं गप्पा मारत बसलो होतो ना तर 4 गोष्टी नव्या अजून कळतात की काय. आता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपल्या गावाकडची मुलं आहेत, किती गंमत वाटते, छान वाटतं. हा, पूर्वी तसं नव्हतं. हे अशा पद्धतीचं जे झगमगाट असलेलं क्षेत्र होतं ते शहरीच मुलं होतं. पण जर तुम्ही बघितलं तर आता काळ बदलत गेला. काळ बदलल्याप्रमाणे विनोद ऐकण्याची किंवा सादर करण्याची पद्धत बदलत गेली. म्हणजे आता स्टँडअप कॉमेडी आलं किंवा आता लोक मीम्स बघून हसतात किंवा 30 सेकंदाच्या रील्स बघून एवढं पटकन हसतात आणि स्क्रोल करतात. इंस्टाग्रामवर आता लोक कमेंट्स बघून हसतात. तर मग आता हे जे नवीन ट्रेंड्स आले त्याच्याकडे कशा वेळेने बघतात. मुळात विनोदाचाच वेग वाढला आहे पूर्वीपेक्षा. तू जर आधीचे विनोदी नाटकं किंवा साहित्यही वाचशील ना ठहराव होता, खूप स्लो होता, कारण ना सोर्सेस पण कमी होते. आता विनोदाचे सोर्सेस खूप वाढलेत ना. म्हणजे तू म्हणाल तर 30 सेकंदात एक लाफ्टर तयार करून निघून जातात. तर आम्हाला 20 मिनिटं सस्टेन करणं मोठा टास्क आहे. आणि 1-2.5 तासाचा विनोदी पट तयार करणं सिनेमाचा किंवा नाटकाचा तो तर खूप मोठा टास्क आहे ना. कारण इतकं कमी वेळात हसून
पटकन पुढे जाण्याची वृत्ती तयार झाली. टेलिव्हिजन स्क्रीनने नुसतं एंटरटेनमेंट नाही दिलं तर एन्झायटी पण दिली माणसाला. ठरावच संपवला आहे. एक माणूस एका ठिकाणी टिकतच नाही, त्याला सारखं वर जायचं आहे आणि इतक्या विविध प्रकारचा कंटेंट कन्झ्युम करतो ना, तो सलगताच नाही आहे. जी कादंबरी कथेची होती की तो एका परिसरात 4 दिवस 6 दिवस राहायचा ना, एक कादंबरी वाचायचं. आता सकाळी 9 पासून तो जर 1 वाजेपर्यंत बसला तर तो युक्रेन बिक्रेन मंगळ नासा एखाद्याच्या घरातली लफडीपासून तर एखाद्या बिंडोक पोराचं काहीतरी ओरडणं, ते रशियातल्या लहान मुलाने मला बॉयफ्रेंड म्हणून सांगणं, इथपर्यंतच्या रील पाहून टाकतो. त्याला कन्सिस्टन्सीच नाही त्याच्या प्रिमाइसला. तो गावात जातो, शहरात जातो, परदेशात जातो, तो कुठेतरी धार्मिक उद्वेगाने कोणाला तरी मारलं जाते ते पाहतो, तो कुठेतरी एका प्रेयसीला नवऱ्याबरोबर एका बाईने पकडलं ते पाहायला जातो, एकीकडे पोलिसाने हेल्मेटच नाही घातली ते पाहायला जातो, एकीकडे पोलीस लात मारते ते पाहायला जातो, एकीकडे पोलिसाला मारताय ते पाहायला जातो. त्याला 30-30 सेकंदात इतके प्रिमाइस त्याचा मेंदू बदलतो. तर प्रेक्षकांचं सुद्धा एका ठिकाणी बसून एक घटना एन्जॉय करायची याचं टेम्परामेंटच सरकत चाललंय. त्यामुळे इथं सुद्धा विनोद तुम्हाला देताना तो इतका पटकन तयार करावा लागतो की लोकांनी प्रेडिक्ट करायच्या आधी तुझा विनोद पूर्ण झाला पाहिजे. त्यामुळं एकूणच कलाकृतीत विनोदीच नाही, सगळीकडे हे जे तू म्हणालस ना की याच्याकडे कसं बघतात, तर हे मेंटल बॅलन्स हळूहळू हलवणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या फील्डवर त्याचा परिणाम होतो आहे. तरुण पोरं नाटकाला जाऊन बसायला तयारच नाही. त्यांना 2-2.5 वर्ष कथानक पाहायचंच, 2-2.5 तास एक कथानक शांतपणे एका खुर्चीत बसून पाहायचंच नाही. ती मध्यमवयीन माणसांना अजूनही ती सवय आहे. ते जाऊन बसतात, एक कथानक पाहतात, तिथली जिवंत माणसांच्या हालचाली ते एन्जॉय करतात. सिनेमा तरुणांमध्ये सिनेमाचं वेळ नाही आहे फार. किंवा आम्ही इकडच्या मुलांना म्हणतो ना की चला आज नाटक बघायला जाऊ, आमच्या मित्राचं नाटक आहे, ते म्हणतात नाही आम्ही 2.5 तास नाहीच बसू शकत. तेच कारण त्यांना ते छोटंसं पाहिजे. स्किट सक्सेसफुल होण्याचं कारणही तेच आहे की 10-15 मिनिटाचं आहे ना, म्हणून लोक पटकन. बरं ते एपिसोड पाहतात का? तसंही नाही. एक स्किट आज पाहून टाकतात, उद्या दुसरं पाहतात. स्किट सुद्धा 2-3 भागात बघणारे असतील की जरा अर्ध बघूया. बरं काही जण आजकाल फास्ट फॉरवर्ड 2च्या स्पीडने बघतात, 2च्या स्पीडने पाहतात, 4च्या स्पीडने. माणसाचं अवधानच कमी होत चाललंय. आणि जसं हा आता म्हणाला ना की शतखंडित म्हणतात ना, जयंत पवारांनी शब्द वापरला, आजच्या माणसाचं आयुष्य शतखंडित चालेल की 100 तुकड्यात विभागलेलं आहे. त्या तुकड्यात विभागलाय ना, तो तुझ्याशी बोलत असतो, त्याचवेळी त्याच्या इथे काहीतरी आलेलं असतं, मग तो ते बघतो, मग ते बघताना त्याच्या मेंदूत दुसरं काहीतरी सुरू होतं. त्याला सलग ह्याला मल्टीटास्किंग नाही म्हणत. मल्टीटास्किंग हा खूप रिस्पॉन्सिबल शब्द आहे. ही समस्या आहे, ही समस्याच आहे. म्हणजे याचं काय म्हणतात त्याला भान विभागणं येते. तुमचं भानच 10 ठिकाणी विभागून ठेवलंय. आणि काय ना एकाचही काही ग्रास्पिंगचा ताळमेळ नाही, ती सगळी खिचडी आहे. आणि कलाकारांचं काय ना, जसा प्रेक्षक बदलणार तसे कलाकार बदलणार. समाज जसा बदलत जातो तसा. आता त्याचं माणसाचं अवधान 30 सेकंदावर आलंय तर 30 सेकंदाचा विनोद होणार. फक्त आजही काय होतंय ना, 30 सेकंदाचा विनोद बघणारे पण आहेत, तसे 40 मिनिटाचा स्टँडअप बघणारे पण एक ठराविक कमिटेड ऑडियन्स असतो ना, जो एकदा आत आला की तो छोटा का असे ना, तो एक ऑडियन्स. पण तरी स्टँडअपला ना एक गोष्ट 10 मिनिटाच्या वर नाही सहन करत. नाही काही म्हणजे त्यांनाही प्रिमाइस बदलत राहिला. काही कॉमेडियन आहेत ते प्रिमाइस बदलतात. 35 मिनिटांना 5 प्रिमाइस सांगतात. ते ना 8-8 मिनिटाचे वेगवेगळे. पूर्वी एक कथानक होतं ना की वराड निघाल लंडनला, तो स्टँडअपच आहे. पण तो कसा आहे की एक गोष्ट सुरू होते ते एक गोष्ट संपेपर्यंत. किती कॅरेक्टर तो ठराव नाहीये. आता जे स्टँडअप कॉमेडियन आहेत ना, ते पण छोटे छोटे प्रिमाइस तुमच्या पुढे मांडतात, ते तुम्हाला स्क्रोलिंगचाच आनंद देतात. स्ट्रगलर्सचं लाईफ मांडत असतील तर ते 6-7 मिनिट एका गोष्टीवर बोलतात, मग तिथून ते दुसऱ्याकडे जातात. जे तुम्ही इकडं करतायत तसंच ते तुम्हाला स्टेबल करून तिथनं करतात. म्हणजे ती जबाबदारी म्हणून तो टिकतो तो माणूस तिथे. नाहीतर एक गोष्ट सांगायला पूर्वीच्या काळी गोष्ट सांगणारे असायचे ना, राजांच्या दरबारी हे एंटरटेनमेंट मीडिया नव्हतं, तर एक गोष्ट सांगणारा बसायचा. आणि तिथे सगळं गाव जमायचं आणि तो गोष्ट सांगत राहायचा. ती गोष्ट तो 8-8 दिवस पण सांगायचा. डेली सोप ही नंतरची कॉन्सेप्ट. तो काही दिवस ती गोष्ट सांगायचा एक पार्टमध्ये संध्याकाळी. मग सगळे राजा किंवा गावकरी बसायचे आणि मग ती गोष्ट
आज इथं संपली मग उद्या तिथं तिथपर्यंत असं डेली सोप असायचं. लोकांकडे वेळ होता. पूर्वी तमाशे 7 तास वगैरे बघायचे. आता ती जावेद अख्तरांनी गोष्ट सांगितली होती ना डेली सोप काय असतो त्याच्यावरची. त्यांनी आपलं जावेद अख्तरांनी सांगितली होती वर्कशॉपला की त्या बादशाकडे एक अफसाना निगार होता. अफसाना निगार म्हणजे गोष्ट सांगणारा. तो अफसाने सांगायचा. तर तो गोष्ट सांगायचा आणि एक दिवस त्याला काही काम आलं त्याला, मक्केला जायचं. खूप दिवस मक्केला गेलो नाहीये तर जायचं होतं. पण आता सुट्टी कशी घेणार, कारण राजाला रोज अफसाना पाहिजे. तर त्याचा एक शिष्य होता. त्याला म्हणाला की मला तर जायचं सुट्टीला, तर तू गोष्ट सांगशील का. तो शिष्य त्याचा चांगला तयार झालेला शिष्य होता. तो म्हणाला कुठपर्यंत आली ही गोष्ट. तर तो म्हणतो राजा बादशावर किल्ल्यावर अडकलाय, वेडा त्याला सैन्याने, शत्रू सैन्याने त्याला वेडा घातला. इथं गोष्ट थांबली. ही गोष्ट माझी इथपर्यंत आली, इथून पुढे तू कॅरी कर. मला ठीक आहे. मग त्याने ती कॅरी केली गोष्ट. हा गेला मक्केला जाऊन आला, 2 महिन्यांनी आला आणि तो म्हणाला वा आता उद्यापासून मी गोष्ट सांगायला सुरुवात करतो. तू आता तुझी गोष्ट कुठपर्यंत आली. तो म्हणाला काही नाही, बादशाह वर आहे आणि सैन्याने वेडा घातलाय. गोष्ट तिथंच आहे, मी रोज सांगतोय. पण अजून राजा तिथंच आहे. उद्यापासून तुम्ही कंटिन्यू करा तुमची म्हणा. म्हणजे 2 महिने त्यानं प्रिमाइस तोच ठेवला. डेली सोप आहे. एक प्रिमाइस ठरलाय 2 महिने तेच चाललंय. किंवा सून सासूला त्रास देणार आहे, किंवा ह्यांच्या ही अपयशी किंवा ही अपशकुनी मुलगी घरात आलेली किंवा काय जे काय असेल, हे 1000 एपिसोड हेच राहणार आहे. ह्याच्यातच तुम्ही खेळा आता काय. नाही, आणि त्यात गंमत कशी आहे की एकच सिच्युएशन ठेवली आहे, ती 2 महिने रंगवली आहे. तुमचं रंजन मूल्य कमी नाही झालं, पण घटनाक्रम पुढे नाही जाऊ दिला. तर ती सांगणारा जो शिष्य आहे तो कल्पकतेची काय त्याची सीमा आहे. म्हणजे काय ना, आता लोकांचं कसं आहे, पण लोकांना काय होतं ना, आता ती वेदवंती नावाची बाई आवडायला लागली. मग त्या वेदवंतीच्या आयुष्यातलं सगळं बघायचं. आज आपल्या इथे सुद्धा हास्य जत्रेत तुम्ही बघा, लोक कॅरेक्टर्सच्या प्रेमात पडले. म्हणजे पुत्र नसावा असा, तर ईशा, समीर आणि ओंकाररावची ती त्याच्यातले विषय बदलत राहतात. दरवेळी काहीतरी गोंधळ वेगळा आहे. पण लोकांना तो ब्रँड आता म्हणजे आजच्या तरुण पिढीला आपण म्हणतो की अवधान जसं जायला लागलं ना, तसंच त्यांना खूप विश्वासार्ह ब्रँड हवा असतो, तर ते त्याला वेळ देतात. म्हणजे हास्य जत्रा ब्रँड आहे का, तर मी त्याला 15 मिनिटं वेळ देतो. आज त्यांना हास्य जत्रेच्या नावाखाली जर या लोकांना परत वेगळ्या कुठल्या याच्यात आणलं, ते पटकन साशंक होतील त्या गोष्टीला हे करायचं. आज हे जे काही सिनेमांचे सिक्वल येत आहेत की बॉईज 1, 2, 3, 4 येतोय, किंवा अनेकदा स्त्री 1 आला, स्त्री 2 आला. बस स्त्री 2 ची गोष्ट स्त्री 1 शी संबंधित असते का, तर नाही. गोष्ट पूर्ण वेगळी असते. विश्वासार्थ घेऊन येतो. स्त्री 2 हा तो स्त्री 1चा एक ब्रँड लोकांच्या डोक्यात बसला. आणि गॅरंटी हवी आहे ना, एंटरटेनमेंटची गॅरंटी मिळते ना, की स्त्री 1 आवडला होता तर मला स्त्री 2 आवडेल बुवा. तर हे सगळं वाढलेलं आहे आता, की एकाच वेळी तुमचं अवधान पण भरकटलंय, तुम्हाला वेळ द्यायचा आहे ते सुद्धा खूप विश्वासार्ह गोष्टींनाच द्यायचा आहे. त्यातून मग हे ब्रँडिंग सुरू झालंय. या ब्रँडिंगमध्ये नाही तर पूर्वीचे मेकर तयारच होणार नाहीत मागच्या नावावर परत करायला. मी परत त्याच नावाखाली कसं करू, हा माझ्यावर अन्याय म्हणतील मेकर. ती गोष्ट सिमिलर करतील पण नाव वेगळं ठेवतील. आता नाव सेम ठेवतील, गोष्टी वेगळ्या. हा सगळा बदल व्हायला लागलाय लोकांच्या सायकोलॉजीचा. आणि प्रेक्षकांची सायकोलॉजी जशी बदलतीये ना, तशी कलाकारांची सायकोलॉजी बदलत जाणार. आणि कसं आहे, पूर्वीच्या ज्या गोष्टी होत्या ना, त्याला कलाकृतीचे जसे ब्रँड होते ना, तसे करणारेचे पण ब्रँड होते. महेश कोठारे एक ब्रँड होतं, सचिन पिळगावकर एक ब्रँड होतं, यशराज नाही का, हे सगळे ब्रँड आहेत. पण हे ती विश्वासार्हता का टिकवू शकले. आता त्यांना प्रत्येक वेळी परत तेवढाच संघर्ष करावा लागणार आहे. महेशजींना पण आता एक नवा सिनेमा जर आणायचा असेल तर परत संघर्ष तोच आहे जो नवोदितांचा आहे. सचिन पिळगावकरांना पण नवा सिनेमा आणायचा असेल तोच संघर्ष. त्यांनी सिक्वल आणला तर त्याला पहिल्याची पुण्याई कामाला येते. दुसरा कुठला आणला, नवा आणला तर पुन्हा त्यांना तोच टास्क आहे. ह्याला कारण असं आहे ना की त्या ब्रँडची विश्वासार्हता त्या काळात खूप होती, ज्या काळात या प्रकारच्या रंजनाचे सोर्सेस कमी होते, स्रोत कमी होते. आणि मला सिनेमाच पाहिलं तर एंटरटेन व्हायचं गावाकडे. व्यावसायिक नाटक सुद्धा गावी येत नसत, तमाशे असायचे. पण मग रजत मोठ्या पटावर जर काही पाहिलं तर एक 16 व्हायचा. सिनेमा पाहायला जाऊया, तिथं आईस्क्रीम खाऊया, एक फॅमिली टूर होती. आता ना सोर्सेस खूप झाले. म्हणजे तुम्हाला टेलिव्हिजनवर सिनेमा तुमच्या घरी आला, तुम्ही सिनेमा घरात जायची गरज नाही. आणि सिनेमा तुमच्या क्लिकवर आला, मग ते लावतील त्यावेळी तुम्ही जाऊन बसायची गरज नाही.
तुमच्याकडे पाहुणे आले तर सिनेमा थांबवून त्यांचं सगळं करून परत सिनेमा सुरू करता येतो. हो तुमच्याकडे जे पाहुणे आले आणि कुलूप आहे म्हणून परत जाण्याची भीती नाही आता, कारण तुम्ही सिनेमागृहात गेले. तर इतकं ते बदललंय की ते एंटरटेनमेंट इतकं घरात आलं, तुमच्या OTTवर आलं, टेलिव्हिजनवर आलं. म्हणजे तिथपर्यंत तर कलाकृतीला मर्यादा होत्या, आता तो तुमच्या खिशात आला. हो म्हणजे मोबाईलवरच तुम्ही सिनेमे पाहायला लागले. कधी आणि म्हणजे कधीही हा कुठे म्हणतोय ना, त्याच्यावर मला एक इंटरेस्टिंग जाणवलं की एक काळ होता की राजदेव दिलीप, राज कपूर, देवानंद, दिलीप कुमार हे राज्य करतात. बरं हे एकमेकांसोबत काम करायचे नाहीत. राज कपूर देवानंद सोबत करणार नाही, देवानंद दिलीप, तिघांचे सेपरेट ब्रँड होते आणि सेपरेट सगळे होते. त्यांचे ठरलेले काळ हळूहळू होते. कलाकारांना गरज निर्माण झाली की असं नाही चालत. मग 3-3 कलाकार एकत्र मल्टीस्टारर येऊन ते गोष्टी करायला लागले. मग शाहरुखच्या सिनेमात सुद्धा सलमान येऊन हजेरी लावायला लागलाय आता. खरं तर ते खान पण एकत्र येत नव्हते त्या काळामध्ये. हळूहळू मल्टीस्टारर सुद्धा प्रेक्षकांना पकडायला पुरेसे पडेनात म्हटल्यावर आता मग ती त्याची जी ब्रँड नेम आहेत ती ब्रँड नेम सुद्धा आता सिमिलर ठेवून माणसांना एकत्र आणायचं चाललं. थोडक्यात प्रेक्षकांना जवळ बोलवणं किंवा प्रेक्षकांकडे आकर्षित करणं ना, हे दिवसेंदिवस खूप चॅलेंजिंग व्हायला लागले. सचिन म्हणतो तसं त्या काळी नवकेतनचं हे बघितलं, बॅनर बघितलं तरी लोक जायचे सिनेमाला. 25-25 आठवडे लोक आता नवकेतनचं बॅनर बघून लोक जाणार नाहीत. आता नवकेतन पण पाहिजे, त्याच्याबरोबर त्यांचा मागे गाजलेला सिनेमा पण पाहिजे, त्याचा सिक्वल पाहिजे, ते कलाकार पाहिजेत. असं सगळं एकत्र आलं तर मग आलियाचाही ऑडियन्स जातो, मग हिचाही ऑडियन्स जातो, मग विद्या बालनचाही ऑडियन्स जातो. असं करून त्यांना ते सक्सेसफुल करायला लागते. हे आपण हिंदी बाबत बोलतोय कारण ते खूप ह्यूज प्रमाणावर, पण आपल्या इथेही तेच चाललंय. मराठीमध्ये सुद्धा, मराठीमध्ये सगळेजण एकत्र येऊन आता 4-4 जणांनी निर्मिती करायची, 3-3 कलाकारांनी एकत्र येऊन काम करायचं, 2-2 दिग्दर्शक, या सगळ्याची गरज उत्पन्न झाली कारण प्रेक्षकांना खेचायचंय सगळ्यांनाच. किंवा नागराज मंजुळे एका कार्यक्रमात असं म्हणाले होते की आमच्या फिल्म मेकरचा शत्रू हा एक मोबाईल झाला, कारण की मोबाईलमध्येच एवढं एंटरटेनमेंट दिलं गेलंय, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कलेक्शन होतच नाही. खूप चॅलेंज आहे, खूप मोठं चॅलेंज आहे. मग ह्याला बीट कसं करणार? नाही बीट कसं ना की त्यासाठी त्या गोष्टीचाही अतिरेक व्हायची वाट पाहायला लागते कधी कधी. म्हणजे आता नाटकाच्या विषयी कायमच म्हटलं गेलं की सिनेमा आता जर इतक्या मल्टिप्लेक्समध्ये पोचायला लागला, नाटक कोण बघणार. पण कचकड्याच्या गोष्टी बघताना एक जिवंत माणूस हलतोय, ते बघण्याची गंमत वेगळी आहे. हे जाणवायला लागलं की लोक जायला लागतात. आज नाटक सगळ्यात उत्तम अवस्थेत आहे. कोरोनानंतर नाटक व्यवसाय संपला अशी भीती निर्माण झाली होती. हाऊसफुल आहेत नाटकात. आज सगळ्यात जास्त नाटक चालत आहे, सिनेमा नाही चालत. आणि सिनेमा तसेच तिकीट दर आहेत. आपण सिनेमा आपल्यापेक्षा जास्त आहे. आपण म्हणतो सिनेमांचे तिकीट दर स्वस्त करा लोक यावेत म्हणून, तर तिथे तर 500 रुपये सिनेमाला 160 आहे तिकीट दर, 180 आहे, 320 आहे. तिथे 400-500 आहे डायरेक्ट. 300-400-500 म्हणालच ना मगाशी. तसं आहे की जो तुम्ही म्हणताय ना तो युथ नाटकाला नाहीये. नाटक चालवणारा आजही प्रेक्षक एक मध्यम काही नाटकांनी तरुण खेचला असेल तो. आता जसं हास्य जत्रेचे काही नट दिसलेत ना तर लोक येत आहेत, पण त्याच्यात कारण ना त्यांना भेटायला मिळतंय, त्यांच्यावर फोटो काढायला मिळतो, बघायला मिळते त्यांना लाईव्ह परफॉर्मन्स, जे ऍक्सेसेबल नाही आहेत, असे सहज साध्य नाहीत लगेचच. तोही एक आमिष आहे. म्हणून टेलिव्हिजनचे नट जेव्हा नाटक करतायत तेव्हा तिथे जरा गर्दी जास्त येते त्यांना बघण्यासाठी तरी. आणि जुने ब्रँड्स आहेत त्यांनी मात्र यांनाही शो दिला. आजही प्रशांत दामलेचं नाटक आलं की फक्त प्रशांत दामले या विश्वासाने लोक जातात. ही त्या माणसाची किमया आहे. निर्मितीताई आहेत, संजय नार्वेकर, भरत जाधव यांनी तयार केलंय थिएटरसाठी स्वतःचा वारा, त्यांच्यासाठी लोक जातात. आणि म्हणजे आता हे जे नवीन नवीन ट्रेंड्स येत आहेत, म्हणजे आता आपण स्टँडअप कॉमेडी बद्दल बोललो, आणि हे युवकांमध्ये इतके फेमस आहेत की मिलियन्स पर्यंत हे व्ह्यूज जातात. मग तरी पण तुम्हाला अशी कधी भीती वाटली का किंवा इन्सिक्युरिटी वाटली का की आपलं नाणं आहे, किंवा आता आपण स्किट लिहितो, तुम्ही स्किट फॉर्मॅटमध्ये सलग कन्सिस्टंट लिहिता, तर याला कुठेतरी लोक एक्सेप्ट करतील का, किंवा आता आपलं नाणं मागे पडेल का, अशी कधी भीती इन्सिक्युरिटी वाटली? अशी इन्सिक्युरिटी नाही वाटत, पण ते काळाप्रमाणे बदल होणार ना, आम्हालाही बदलायला लागेल जर या मार्गात राहायचंच असेल तर. आणि आमचा जॉनर आणि तो जॉनर पूर्णपणे वेगळे आहेत. ऑडियन्स पण एक बरं ऑडियन्सही वेगळा आहे. टेलिव्हिजनचा ऑडियन्स हा पूर्ण आजही सहकुटुंब बसूया आणि सहकुटुंब हसूया असं आम्ही म्हणतो ना, टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया. तर एक फॅमिली सोबत घेऊन चॅनलचं एक SNT नावाचं डिपार्टमेंट असतं की आपण सगळ्यांसाठी हा कॉन्टेंट तयार करतोय, तर सगळ्यांना तो बघताना आनंद मिळाला पाहिजे यासाठीचा तो तयार करणे ना. त्यामुळं हे दोन पूर्णपणे वेगवेगळे हे आहेत. आणि तो पूर्णपणे तरुणांचा प्लॅटफॉर्म आहे. आणि तरुण हे असेच असतात प्रत्येक पिढीतल्या. आमच्याही वेळी आम्ही असेच होतो.
आमच्या एवढी अग्रेसिव्हच असते. आम्ही पर्सनल 10 मुलं जी गप्पा मारायचो त्यावेळची, आम्ही काही शिवराळपणा करत असू, आम्ही काही प्रस्थापितांवर बोलत असू, वाईट बोलत असू, हे ना आमच्यातच राहायचं. आता त्याला एक सोशल मीडियासारखा प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे काय झालं ना, ते सगळीकडे पसरायला लागले. खरं तर ती त्यांची पर्सनल स्पेसमध्येच त्यांचं चाललं. पूर्वी स्टँडअप असे व्हायचेत की खासगी बैठक, हुरडा पार्ट्या व्हायच्या, हुरडा पार्ट्या होत्या, त्या काय होत्या तिथे चालायचे काही चावट विनोद वगैरे पासून सगळ्या गोष्टी व्हायच्या. तर हा कॉन्टेंट होता फक्त या सोशल हा चव्हाटा झालाय आता, या चव्हाट्यावर सगळं आल्यामुळे. आणि त्यामुळे होतं काय ना, तुझ्या दोघांचा विनोद जो तुम्हाला दोघांना याच्याबाबत आक्षेप नसतोच, तो मी बघतो आणि मला तो सांस्कृतिकदृष्ट्या अपराध वाटतो. कारण तुमचा कोणीतरी व्हिडिओ काढून ना तो सोशल नेटवर्कवर टाकतो आणि तो माझ्यापर्यंत पोहोचतो. की काही शोज हे पेड आहेत, की तुम्ही पेड, आणि ते 18+ शो आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलंय की 18+ ऑडियन्स आहे, तो पेड आहे, तो इथं आलाय, त्यांना माहिती आहे हा कॉन्टेंट इथे असणार आहे, तर त्यांनी तो ठरवून बघितलेला शो आहे. तो तिथून बाहेर गेल्यावर प्रॉब्लेम सुरू होतो. जसं पूर्वी आमच्याही वेळी व्हायचं ना, की मित्रांमध्ये एखाद्याने शिवी एखाद्या आई वडिलांनी ऐकली तर ती तिचं कोणीच सांगितली की तुझे विषय असं बोलत होतं तरच वाद व्हायचा. तो चिडायचा की तू शिवी देत होतास. आणि खरं तर ती पर्सनल त्यांच्या स्पेसमध्ये चाललेल्या गोष्टी होत्या. त्यामुळे आणि हे ना परदेशात ज्या गोष्टी होतात ना त्या आपल्याकडे, परत पण परदेशातलं जगण्याची पद्धती वेगळी आहे. तिथल्या श्लील अश्लीलतेच्या कल्पना वेगळ्या आहेत. त्यातला समाज तसा मुक्तपणे सगळ्या गोष्टींकडे पाहतो. आपला समाज खूप वेगवेगळ्या अस्मिता, वेगवेगळ्या आध्यात्मिक परंपरा, वेगवेगळ्या रिच्युअल्सना घेऊन तयार झालेला आहे, बांधला गेलेला आहे. आपलं जगणंच वेगळं आहे, त्यांचं जगणंच वेगळं आहे. तरी आपल्या इथे तुला काळूबाळूचे तमाशे, हो ना, तमाशा हा फॉर्म होता. फॉर्मला तुम्ही जर त्यावेळेच्या बतावण्या आणि हे बघितलं तर हे स्टँडअप पेक्षा काय बोलायचं असं, त्यातला द्वयार्थ इतका शार्प असायचा लावण्यांमधला. पण तो पाहायला एक बहुसंख्य जायचा ना, ज्याला समाज मान्यतेची गरज नव्हती, कारण समाजच एकवटलेला होता तिथे. खळखळून हसत असायचे ते. आणि त्यावेळी कुठे अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म होते की मी निषेध करीन. मग मी गावात आलेल्या तमाशात काही झालं तर ते तोडणार काय तिथे, झालं निघून जायचं तिकडे. झालं काय ना, की पुरुष तमाशा बघायला जायचे. ज्यांना सांस्कृतिकदृष्ट्या शास्त्रीय संगीत ऐकायचे ते भीमसेनांच्या वेगवेगळा वर्ग होता ना. ज्यांना शहरी नाटक आवडायचं ते शहरी नाटकाला जायचे. ज्यांना ग्रामीण विनोद हवाय ते ग्रामीण विनोद ऐकायला जायचे. सोशल नेटवर्कला काय झालं नाही, सगळं एकत्र आलंय आणि कुठलाही ऑडियन्स काहीही बघतोय आणि त्याच्या डोळ्यात प्रत्येकाच्या समोर ते वाढलेलं आहे. जी त्याची आवडच नाही, जी त्याची आवड नाहीये, जे त्याचा हेच डीएनएच तयार झालेलं नाहीये त्या गोष्टींसाठी, मग तो रिॲक्ट होतो. मग जसे तुम्हाला यांना शिव्या घालणारे दिसत आहेत तरुणांना, तसेच अत्यंत मध्यमवर्गीय विनोद किंवा मध्यमवर्गीय गोष्टींना नावं ठेवणारे सुद्धा अनेक आहेत ना. किती दिवस यात अडकून पडणारे पुळचट विनोद, वरण भात, काय समस्या आहेत, तुम्हाला समस्या दिसत आहेत का नाही. अरे पण तो बघणारा एक प्रेक्षक आहे, हा बघणारा एक प्रेक्षक आहे, ज्याचा त्याचा प्रेक्षक ज्याच्या त्याच्याकडे आहे, तर तो आपण त्या पद्धतीने बघितला पाहिजे. आणि सोशल मीडियावरनं ते व्ह्यूज लिहिणं, प्रतिक्रिया लिहिणं, हे इतकं अभिव्यक्ती एवढी मोठी मिळालेली ना कोणालाही, की ज्याची समाजात शून्य पात्रता आहे तो पण कोणालाही सल्ला देऊ शकतो. तिथे दर कमेंटला 5 रुपये लावा, है ना, 2 रुपये लावा. जर त्या एलन मस्कने दर कमेंटला 1 रुपया जरी लावला ना, तुला जाणवेल माणसं नाही करणार कमेंट. हे रिकामटेकडे उठून जर काही आता गुलकंद जर आलं तर खाली मोरंबा नाव द्या, लोणचं नाव द्या, त्याला काय फरक पडतो. त्याला पैसे लागेल. जर 1 रुपयाला त्याला मला सल्ला द्यावा लागेल ना, तेव्हा त्याला ती जबाबदारी कळेल की हा इतका निर्लज्ज, याला 200 सल्ले द्यायची गरज आहे, पण 200 रुपये कुठे आहेत माझ्याकडे. हे सगळं फुकटाचं आहे म्हणून चाललेलं आहे. त्यामुळे रिॲक्शन्स पण आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात. प्रत्येक गोष्टीला जर पैसे लागले तिथे एंटरटेनमेंटला, तर याचं सॉर्टिंग परत आपोआप होईल. कारण जे ते स्टँडअप करणारे आहेत त्यांचा कंटेंट जर 5 रुपये देऊन पाहावं लागलं ना, तर नाही जाणार कोणी पाहायला. जो 5 रुपये देईल तो त्याची इच्छा असेल तशा पद्धतीचा कॉन्टेंट बघण्याचा तरच देईल. मग त्याला आक्षेप असण्याचं कारणच नाही. आणि हे अननेसेसरी कोणाच्याही ताटात काही वाढलं जातंय तो गोंधळ. मला जी गोष्ट आवडत नाही त्याला जर खूप व्ह्यूज मिळत असतील आणि ते लोकप्रिय होत असेल, चिडचिड होते. की एक विनोदी कार्यक्रम तर म्हणतात अरे ते पुणेरी विनोद काय बघता रे, हे पुण्यातल्या लोकांनी पुण्यात फेमस केलेला कार्यक्रम आहे असं कोण ते म्हणणारे असतात. तर पुण्यातला एक माणूस तिकडच जर काही फेमस झाला असेल तर म्हणतो अरे किती पाचकळ आणि काय अश्लील तुमचं चावट चाललेलं आहे. पण
त्यांचा ऑडियन्स त्यांचं बघतोय, तुमचा ऑडियन्स तुमचं बघतोय. तुम्ही एकमेकांचा ऍक्सेप्ट करा या गोष्टी की ज्याला जर त्याचा प्रेक्षक आहे तर तो आहे, त्याला तुम्ही काहीच करू आणि बरं आता पूर्वीसारखा निर्व्याज प्रेक्षक पण राहिलं नाही. इतक्या गोष्टींचं त्याला फिल्ट्रेशन आलेलं आहे की आता मेकरचं आडनाव काय इथनं सुरुवात होतं आपल्याकडे. जात आणि गोस्वामी आहे का, हा मग तो ह्यांच्यातला, अमुक मोठे आहे का तो त्यांच्यातला, मग तो कंटेंट माझा नाही तो त्यांचा. हा कंटेंट, अरे कंटेंट आहे तो या अत्यंत भूमिकेला तुम्हाला ह्याच जातीचा मिळाला होता का इथपासून आता सुरू झालाय. म्हणजे ते इतकं विषयुक्त झालंय ना. किंवा मग आता त्याच्यामुळे कलाकार पण थोडेसे भिवून आपलं आणि आपल्या वडिलांचं नाव लावूनच काम करतात इंडस्ट्रीत, असंही आहे. किंवा हा मग ते बघ, ते ना शेवटी कॉम्प्लेक्स घेणाऱ्यावर आहे. काही जण निर्भीडपणे काम करतात की त्यांना आणि दुसरीकडे ना आई आणि वडिलांचं नाव लावून काम करणं ह्याच्यात हे चांगलं आहे. याचं काय वाईट नाहीये, पण हे ना तेच मी तुला म्हटलं त्याप्रमाणे जर ₹1 ₹1.5 लावला ना तर तर हा देश इतका शांत होऊन जाईल ना. हा सोन्याचा देश आहे आपला, काहीच वाईट नाही. सगळी माणसं, मला एकही माणूस समोर येऊन ना तू आराम करू असं म्हटलेलं नाही. त्याला धैर्य कुठं होतं, त्या प्लॅटफॉर्मवरच होतं. समोर विरोधक म्हणजे ते कुठल्याच गावात आम्हाला कधीच काही क्राऊडमधनं कोणी एखाद्याने असं विचारलेलं नाही. असं होतच नाही. परवा तू जे म्हणालास ना, ह्या सगळ्या जात धर्म या गोष्टींना काही न करता आयडेंटिटी अस्मिता दिली, काही न करता मला कर्तृत्व करायला लागतं ना. समस्या खूप आहेत. आज तुला तुझ्या अस्तित्वासाठीचा झगडा खूप आहे आणि तो झगडा प्रत्येक जणाचा यशस्वी होतोच असं नाहीये. पण जात धर्माचे ग्रुप्स ना तुम्हाला खूप पटकन एक अस्मिता मिळवून देतात, तुम्हाला एक स्टेटस मिळवून काय देतात. होतं, पिचले पण आहे समाजामध्ये, जॉब नाही आहेत, गरिबी आहे, मनासारखं काही घडत नाही, तरुण होतो, मध्यमवयीन होतो, परिस्थिती नाही, लग्नाला मुली मिळत नाहीत अशा लोकांना. असा मोठा समाज आहे आपल्याकडे आणि फ्रस्ट्रेट होतो. मग त्याला सगळीकडनं जेव्हा पिचल्यासारखं वाटतं ना, तेव्हा त्याला अस्मिता श्रेष्ठत्व देणारी गोष्ट काय असते तर जात असते. त्याला धर्म असतो. मी मराठी आहे, मी गुजराती आहे, हे जे काही प्रांतवाद आहेत ते बाहेर येतात. एक 10-20 जणांनी एकत्र येऊन जर काही केलं तर कोणीतरी अत्यंत वरचा माणूस आपल्या पुढे नमतो. ह्याच्यातनं तो इगो मसाज होतो. ही सगळी अस्मिताचे गोंजारणं जे आहे ना, त्याला जगण्यात माझ्याकडे काहीतरी पॉवर आहे याचं फिलिंग देतं, जे की तो कर्तृत्वाने मिळू शकत नाही. आणि काय परिस्थितीच नाही त्याची. दुर्दैव माझ्या गावात मी राहायचो ना, तर माझ्या आजूबाजूचा समाज माझ्या आजूबाजूला असायचा. मोबाईल्स आणि याच्यामुळे काय झालंय ना, अत्यंत झोपडीत राहणाऱ्या गरीब माणसाला सुद्धा त्या मोबाईलवर करण जोहरचा शो दिसत असतो, इंग्लिश शो दिसत असतो, तिथले सगळे तिथे रेसिपीज दिसत असतात, तिथे हे म्हणजे एकीकडे अभाव काहीच नाही आणि जे पूर्वी दिसतच नव्हतं. त्याला दिसायचं पण एक लिमिट मध्ये दिसायचं. त्या विषमता आहे, ती विषमता कमी नाही झालेली, प्लस ती विषमता एवढी एकमेकांच्या समोर यायला लागली आहे. त्यावेळेस फक्त पाटलापर्यंत गाव एक गाडी असायची. माझ्या मित्रांकडे सायकली होत्या, एकाकडे ती राजदूत, त्या काळात काही इंड सुझुकी पण नव्हते, नंतर आली, आणि एखाद्याकडे कुठली तरी एखादी कार असेल, अँबॅसेडर किंवा फिएट, बंगल्यावाला एखादाच मित्र, सगळे तर मध्यमवर्गीय. सायकलीमध्येच क्वालिटी आहे. आमच्याकडे 24 इंची, त्याच्याकडे 22 इंची. माझ्या सायकलची चेन उतरायची, त्याच्या ह्याला पायडलला जरा छान रबर होतं. फरक तुलनात्मक एवढा होता. तीच आहे. पण तुला तिथेच त्याच वेळी जस्टिन बिबर दिसतोय, 18व्या वर्षी करोडो कमवणारा माणूस दिसतोय, हे दिसतोय. तर ती जी तगमग आहे, बरं ते कसं कम्प्लीट करणार, या गोष्टी कशा माझ्या आयुष्यात येणार. मग हे खूप सोप्या गोष्टी आहेत. याला नावं ठेव. माझी गोष्ट आल्यानंतर या गोस्वामीला अक्कल नाही, हे जर एखाद्या माणसाला पटकन लिहिता येत असेल, केवढं समाधान मिळालं सांग. त्यासाठी काय त्याला माझ्याशी काही वाद थोडी करावं लागला. गोस्वामींना बोललो असं मी बोललो याला, आणि त्यांना रागच येतो. 4 जणांनी जर हा माणूस चांगला असेल लिहिले तर काय त्याच्यात, ती वृत्ती आहे आपली. किंवा आता आपण मगाशी स्टँडअप कॉमेडी बद्दल बोललो, की आता सादर करताना किंवा स्टँडअप कॉमेडियनला पण तो कुठले तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ते फायदा उचलतायत का, किंवा त्यांना पण कुठेतरी फिल्टर असावा का, की कोणाबद्दल बोलण्याचा किंवा नाही बोलण्याचा बाउंड्रीज असाव्या का, तुम्हाला काय वाटतं की असं? खरं म्हणजे तर नसाव्यात आयडियली. म्हणजे ते नसाव्यात कशासाठी, ज्यावेळी अशा प्रकारच्या अभिव्यक्तींना कुठल्या बाउंड्री नसतील ना, याचा अर्थ तिथला समाज इतका व्याप्त आणि इतका विशाल झाला आहे की तो ह्या गोष्टीला महत्त्वच देत नाही.
है ना, म्हणजे समाजाने निकोप असण्याचं लक्षण आहे ते. पण समाजाची प्रकृती पाहून सुद्धा कलावंताने कधी कधी वागलं पाहिजे असंही हे नाही कलाकार का? तर तुम्ही ज्या प्रकृतीच्या समाजात वाढतात त्याला तुम्ही इतके रिबेलियस होऊन आत्ताच चालणार नाही ना, कारण समाज काही एका क्षणात बदलणारी गोष्ट नाही. अमेरिकेतली जी आंदोलनं तुम्ही पाहिली सरकारविरुद्धची ते इतक्या टोकाची असतात है ना. आता 1200 शहरं त्यांची रस्त्यावर आली होती मध्ये ट्रम्प यांच्या विरोधात. त्यांची जी विरोध करण्याची पद्धती पाहिली ना, तर नेत्याची नग्न पुतळे काढून त्याच्या पृष्ठभागावर लाथा मारत किंवा त्याचं व्यंग प्रचंड विकृत व्यंग करून आंदोलनं करण्याची तिथं पद्धत आहे. त्याचं नेत्यांना कधीच काही वाटलं नाही आणि तिथल्या समाजालाही काही वाटलं नाही. अरे हे काय केलं आपल्या नेत्याचं, कोणीच कोणाला. त्यांच्याकडे मुक्तपणे व्यक्त होण्याची पद्धत आहे, ते मुक्त होतात. तिथल्या नेत्यांना ही स्वाभाविक पद्धत वाटते, ते रिॲक्ट होत नाहीत. अशा पद्धतीने तिथं निकोप वातावरण आहे. आपल्याकडे आपण एकाच बाजूला जर विचार केला की अभिव्यक्ती पूर्णतः स्वतंत्रच असली पाहिजे, फेअर इनफ असलीच पाहिजे. समाज तेवढा प्रगल्भ आहे का ते शेवटी समाजाच्या प्रकृतीचाही विचार केला पाहिजे. त्यामुळे कलावंत म्हणून आपल्याला भान ठेवावं लागतं ते ह्याचमुळे, कारण समाजाने निकोप पद्धतीने त्याला जर स्वीकारलं तर अनेक वेळा होतं सुद्धा असं. अनेक वेळा समाज रिॲक्टच होत नाही अशा गोष्टींना. समाज राजकारण सुद्धा रिॲक्ट होत त्या गोष्टीला महत्व नाही दिलं ना तर समाज तसा नाही रिॲक्ट होत. मी तुझ्या एका गोष्टीला विरोध करायला लागलो ना की 10 जण इंटरेस्ट घ्यायला लागतात की अरे ह्याची कुठली गोष्ट मला त्रासदायक होती, मग ते 10 जण उगाच तुझं समर्थन करायला लागतात, जेव्हा की त्यांना तुझं काम एवढं आवडलेलंही नसतं. पण केवळ आता ह्याला त्रास होतोय ना तर आपण या गोष्टीला विरोध करूया. सगळे ते राजकीय काय म्हणतात आपण कठपुतली बनता कामा नाही कलावंतांना. पण तुम्ही एवढे वर्ष काम करताय, पण तुम्ही तर तो दर्जा जपलाच ना, किंवा तुमच्या प्रत्येक विनोदामध्ये नेहमी ती थीन लाईन होती, तुम्ही ती लाईन क्रॉस नाही केली. पण आजकालच्या कॉमेडियन्स मध्ये किंवा आजकालच्या नाही, आता बघा याच्यात मग कसं आहे सांगतो, याच्यावरच मी मध्ये एक मुलाखत दिली होती की बाबा मी ते पाळतो की आम्हाला असं वाटतं की आमच्या विनोदाने फार काही लोक घायाळ होऊ नये, त्यांना गुदगुल्या व्हाव्या, त्यांना ओरखडे येऊ नये. आता ही आमची पद्धत आहे. तर त्याच्यावर खाली लिहितात ना तुझ्यात बळच नाही आजच्या सत्यविरुद्ध बोलण्याचं. हो नाही आहे, आता काय करणार. कारण मध्ये आता यांचं श्रीकांत बोजेवारांच्या त्या स्तंभाच्या 25 वर्ष पूर्ण आले म्हणून त्यांच्या सत्कारात आम्ही पाहुणे होतो. त्यावेळी मी तिथं म्हणालो की कलावंतांकडनं पत्रकारांकडनं जेव्हा समाज अपेक्षा करतो की तुम्ही निर्भीडपणे सत्यविरोधात बोला किंवा बलशालींविरोधात बोला, विविध परंपरांच्या विरोधात बोला, त्यावेळी समाज आम्हाला किती प्रोटेक्ट करणार आहे याचाही विचार केला पाहिजे. आपण कलावंत काही गुंडांची टोळी नाही ना आपली. आपण काही 100 सशस्त्र बॉडीगार्ड्स घेऊन तर फिरत नाही. आपण आज मी इथं उद्या तिथं असे फिरणारे माणसं, आपलंही कुटुंब आहे. मला लाख वाटतं की माझी कला मला समाजातली वैगुण्य दाखवण्याचा अधिकार देते, पण समाज ती वैगुण्य ऐकण्याच्या प्रगल्भतेचा आहे का याचाही मला विचार करायला लागतो. त्याचा परिणाम झाल्यावर हेच जे मला म्हणतायत की तुम्ही रिॲक्ट का होत नाही, मला किंवा माझ्यासारखे असंख्य आमच्या कलावंतांना त्यातला केवढा मोठा वर्ग त्याच्या घराजवळ येऊन उभा राहणार आहे की चल तुला आम्ही समर्थन देतो. फेसबुकवर निषेध करून फेसबुकवर तुम लढो हम तुम्हारे साथ आहे, उपयोग नाही ना. त्या माणसाच्या कुटुंबाला कोण सांभाळणार, त्या माणसाला सुरक्षेची हमी कोण देणार. किंवा आता समय रायना असेल किंवा कुणाल कामराच्या बाबतीत जे झालं त्याबाबत पण मला तेच विचारायचं होतं की हे बरोबर वाईट ते जाऊ देत, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, पण ती जी थीन लाईन परत मला तिथंच म्हणणं आहे की दर्जा व्यक्तिशः मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टींना तुम्ही ना त्यांच्या पॉलिसीजवर टीका करा, कोणाची व्यंगांवर टीका करू नका, व्यक्तिगत जीवनात टीका करू नका. मग लोक व्यंगावर बोलणं चुकीचं आहे, वर्णावर बोलणं चुकीचं आहे, एखाद्याच्या जाडीवर बोलणं चुकीचं आहे, रंगांवरनं केलेले विनोद. आता आम्ही काही करतो ना त्याच्यावर असंही लिहितात खाली, मग तुम्ही काय जाडेपणा करत नाही का. पण आम्ही ज्याच्यावर करतो तो समोर असतो आणि त्याच्या संमतीने करतो. एक कुणीतरी तिसराच व्यक्ती आणि आम्ही त्याच्या जाडीवर आम्ही त्याच्या याच्यावर समीर चौगुले टकलावर स्वतःच्याच करतो किंवा श्याम राजपूत टकलावर विनोद करताना त्याची परवानगी घेतलेली असते. आम्ही चौथ्या माणसाच्या टकलावर चौथ्या माणसाच्या जाडीवर
कधीच टीका विनोद करत तुम्ही वृत्तीवर करा, त्याच्या पॉलिसीजवर करा. राजकारणाच्या विषयी टीका केली पाहिजे. बरं, आता व्यंगचित्रकार जे करतो, व्यंगचित्रकार तुझ्या शरीरातल्या थोडासा जो वेगळे अवयव असतात किंवा वेगळी जी रचना असते तीच तो मोठी करतो, अतिशयोक्ती करतो. तर त्याचं ते कामच आहे त्या पद्धतीने करणं. तर विनोदाने म्हणजे पुलं जसे म्हणायचे की विनोद हा कसा असावा, तर तुमची दाढी पण बुळबुळीत झाली पाहिजे आणि तुम्हाला फ्रेश झाल्याचा आनंद पण मिळाला पाहिजे, हजामत पण झाली पाहिजे तुमची आणि तुम्हाला फ्रेश झाल्याचा आनंद पण झाल्याचा आनंद आणि करणाऱ्याला तुमची हजामत केल्याचा आनंद पण मिळाला पाहिजे. आणि तरी आम्हाला असं वाटतं ना की बंधनं ठेवू नयेत. ज्याला जसा विनोद करायचा आहे ना, तुम्ही सेन्सॉर जरी उद्या काढलं ना तरी राजकुमार हिरानी ऍडल्ट मूवी करणारच नाही. लोक जाणारच नाही, ऍडल्ट मूवी करणार नाही, लोक जाणारच नाही. आणि जे ऍडल्ट मूवी करतायत ना ते ऍडल्ट मूवीज करणार. तुम्ही त्यांना बंधन घाला किंवा, कारण त्याला ते बनवायचंय. ते प्रायव्हेट सर्कल मध्ये टाकतात मग ते आणि त्यांचा प्रेक्षक जाऊन ते बघेल, याचा प्रेक्षक जाऊन, किंवा एकच प्रेक्षक याचंही बघेल आणि त्याचंही बघेल. तुम्ही प्रेक्षकांवर अशी बंधनं घालू शकत नाही. त्यांचे ते ठरवतील काय करायचं ते. बऱ्याच डीप चर्चा होतात. म्हणजे आता एवढा वेळ झाला, जवळपास 1 तासभर झाला असेल. आम्हाला कळतं की खरंच आमची जेवढी वय नाही त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स कळतोय. पण आता आपण परत गुलकंदकडे येऊया. मूळ मुद्दा आपला जो आहे की 1 मेला गुलकंद रिलीज होतोय आणि गुलकंदचा ट्रेलर आला, खतरनाक ट्रेलर बनवलाय. पण आम्हाला स्टारकास्ट आम्ही सगळ्यांनी बघितली तर बऱ्यापैकी आम्हाला हास्य जत्रेमधलीच स्टारकास्ट दिसली, किंवा प्रसाद असेल, सई असेल, समीर दादा असेल, ईशाताई असेल. तर ही जी लोक आहेत यांना सगळ्यांना हास्य जत्रेमधून आपण रोज बघतो. तर तुम्हाला अशी कधी भीती वाटली नाही का की यांना लोक कॅज्युअली घेतील आणि मग यांना 70 mm वरती बघायला किंवा थिएटरमध्ये बघायला लोक जातील का, असा प्रश्न तुम्हाला पडला का? नाही, म्हणजे असा प्रश्न लोकांना पडेल असं वाटलं, पण आम्हाला त्याची काही फार चिंता नाही वाटत आहे. ह्याला कारण असं आहे ना की ही जी मंडळी ज्यांची नावं तुम्ही घेतात, समीर चौगुले हा हास्य जत्रेची ओळख नाही आहे. म्हणजे हास्य जत्रेची ओळख असली तरी समीर चौगुलेची फक्त हास्य जत्रा ही ओळख नाही. समीर चौगुलेने आतापर्यंत 5000 प्रयोग केले आहेत नाटकाचे. यदा कदाचित पासून अनेक नाटकं केले. त्याच्या आयुष्यात त्याने 5 ते 7000 वेळा तो रंगमंचावर गेलेला माणूस आहे. तो 29 वर्ष थिएटर करतो. अनेक छोटे छोटे सिनेमे त्याने केले. तो हास्य जत्रेनं तयार झालेलं प्रोडक्ट नाही फक्त. त्यामुळे समीर चौगुलेला नाटकाचाही अंदाज आहे, सिनेमाचाही अंदाज आहे. अनेक भागांची दूरदर्शन मालिकाही त्याने केली, दूरचित्रवाणीची. कुठली ती 1760 वगैरे काय ते 2-3 आंबटगोडसारखं अनेक भाग त्यात त्याने कॅरेक्टर केलं. त्याला ओळख या कार्यक्रमाने मिळाली. पण तो विविध माध्यमात रेग्युलर काम करणारच माणूस आहे. ईशा डे जी आहे तिला हास्य जत्रेने जरी ओळख दिली असली तरी ती आत्ताच आली, 2 वर्षांनी. ती इंग्लंडमध्ये, लंडनला ती ड्रामा डिपार्टमेंट करून आलेली. इथे ती नाटक तिकडचं शिकून आली. ती इथे एक्सपेरिमेंटल नाटकांमध्ये काम करते, मकरंद देशपांडेंच्या पृथ्वीवर. तिची अनेक एक्सपेरिमेंटल नाटकं तिने केलेली आहेत. ती अशा पद्धतीच्या बहुस्तरीय काम करणारी मुलगी आहे, जिची प्रेक्षकांना ओळख हास्य जत्रेमुळे झाली. सई तामणकर ही काय हास्य जत्रेची ओळख नाही, तिची कारकीर्दच चित्रपटाची खूप मोठी आहे. हास्य जत्रेत ज्यावेळी ती आली त्यावेळी ती सई तामणकर अभिनेत्री म्हणून ओळखीचीच होती लोकांच्या, प्रसिद्धच. प्रसाद ओकच्या नावावर 100च्या वर सिनेमा आहेत हिरो म्हणून. दिग्दर्शक म्हणून तर स्वतंत्र सिनेमात कारकीर्द आहे. अभिनेता म्हणून नाटकात आणि सिरियलमध्ये दीर्घ लांबीच्या अनेक सिरियल्स त्याच्या नावावर आहेत. एकेकाळी प्रसाद ओक, अविनाश नारकर हे म्हणजे गोल्डन बॉईज होते त्या डेली सोपची. तर हे अशी कारकीर्द असलेली मंडळी एकत्र आहेत. तुम्ही या पद्धतीने यांच्याकडे बघा. हास्य जत्रेत रोज भेटतात म्हणजे ते हास्य जत्रेचंच प्रोडक्ट आहेत. त्यांच्यावर फक्त स्किटचे संस्कार आहेत अशी माणसं नाही. आणि मराठीत अशी संस्कृतीच नाहीये कलाकारांमध्ये. टेलिव्हिजनचे कलाकार वेगळे, चित्रपटाचे कलाकार वेगळे, नाटकांचे कलाकार वेगळे. आपलीतला नाट्य कलाकार असतो तो तिकडे जाऊन सिरियल पण करत असतो, त्याच वेळी त्याच्या 2 सिनेमे पण येत असतात. असं एक्सक्लुझिव्हिटी आपल्या इथे तरी नाहीये. आणि प्रेक्षक सुद्धा टेलिव्हिजनचा कलाकार नाटक करायला लागला तर नाटक बघायला जातो, तोच टेलिव्हिजनचा कलाकार सिनेमा करायला लागला तर त्याचा सिनेमा पण बघायला जातो. म्हणजे आपले कलाकार असे सगळी माध्यमं करणारे कलाकार आहेत, त्यांना भान आहे ना त्याचं. त्यामुळे तुम्ही हा सिनेमा पाहिला तुम्हाला जाणवलं की स्किट आणि या सिनेमात किती अंतर आहे.
मग ते असतंच, असायलाच पाहिजे ना, ते काय स्किट सारखा सिनेमा होऊ शकत नाही. आणि मुख्य चित्रपट बघाल तर तुम्हाला कळेल की यातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखेला हे परफेक्ट मॅच आहे. हो म्हणजे समीर जोगुलेचं जे कॅरेक्टर आहे ते अगदी मध्यमवर्गीय मराठी माणसाचं कॅरेक्टर आहे, ज्यासाठी समीर जोगुले करेक्ट आहे. एक मध्यमवर्गीय छान माणूस आणि एक वर्किंग वुमन, आजची मॉम म्हणून, एक 2 मुलांची आई असली तरी आजची मॉम. आज आई तुम्ही बघाल बऱ्यावेळी तर आई आणि मुलगी जायला लागले तर बहिणी चालल्यात असं तुम्हाला चित्र दिसतं. पूर्वीसारखं आता उरलेलं नाहीये. तर तशी आई असल्यामुळे तिथे सई आहे आणि सई आणि समीरची जोडी आहे. दुसरीकडे प्रसाद आणि यांचं गोष्टीतलंच कपल असं आहे की जरा आगळ पगळ आणि विजोड कपल आहे, जरा रमत गमत जगणारी बायको आणि एक रुबाबदार आणि जरा फिटनेस फ्रीक असलेला नवरा. तर ती त्यांची केमिस्ट्रीनुसार त्यांचं कास्टिंग आहे, ह्यांचं सुद्धा कास्टिंग त्या गोष्टीनुसार आहे. त्यामुळे हे सगळे एकत्र आले. म्हणजे त्यातले कॉम्प्लेक्सेस पण आहेत ना, एक सुंदर बायकोचा एक सामान्य दिसणारा पण कर्तृत्ववान नवरा म्हणजे समीर चौगुले. तो अकाउंटंट आहे. लग्न होतात कशी आपल्याकडे, नोकरी आहे मुलाला, सगळे पाहुणे सांगतात तू त्याचे केस वगैरे बघू नको भाई, ठीक आहे थोडा बारीक आहे पण भरेल ना तो लग्न झाल्यावर, नोकरी बघ त्याची है ना. एक राजविंडान बेरोजगार आहे, कोण तुला कसं सांभाळे. ऑप्शन्स मुलीला असेच दिले जातात ना आपल्या घरात. हसतोस काय झालंय का तुझं, नाही होईल तुझं, तू काळजी. तर मोहल्ले की काय ते रांजनात होतं ना, मोहल्ले की अच्छी लडकी तो डॉक्टर और इंजिनियर तसं त्याचं लग्न आहे, अरेंज मॅरेज. आणि मानेचं कसं आहे, ते माने गावाकडचं कल्चरच आहे की जे आजोबाने पाहिली ती पोरगी कर, जी वडिलांनी सांगितली ती कर. आणि त्यात एक असा काही घटनाक्रम जर असेल की एका काही रिलेशनशिपमध्ये किंवा एखाद्या मैत्रीत ती परिपूर्ण न झाल्यामुळे जर एक डिप्रेस झालेला माणूस असेल तर ठीक, तुम्ही सांगाल त्याच्याशी मी लग्न करायला तयार. अशा परिस्थितीत झालेली ती लग्न आहेत. त्यामुळे ती विजोड जोड्या असणं, त्याचे कॉम्प्लेक्सेस पार्टनरला असणं, म्हणजे नेहमीच अशा पद्धतीच्या सुंदर बायकोच्या नवऱ्यांना एक कॉम्प्लेक्स असतो ना, स्वाभाविक येतो की अरे यार माझी बायको इतकी सुंदर आहे, सगळीकडनं ॲप्रिसिएशन होतं. तर तो ना तिला बऱ्यापैकी जपत असतो, केअरिंग असतो. कधी कधी अशा प्रकारची स्त्री ही थोडीशी डॉमिनेटिंग पण असते पण केअरिंग पण असते. तसं ते समीकरण या ढवळे फॅमिलीचं की अत्यंत केअरिंग आहेत पण थोडी ॲग्रेसिव्ह आहे ती, आणि तो खूप समजून घेणार आहे. माने हा नावाप्रमाणे माने आहे बरं. त्याचा व्यवसाय काय आहे तर तो ब्रोकर आहे, लँड डीलिंग, ज्याच्यात ॲश्युअर करणं आहे की क्लिअर आहे टायटल, मी सांगतो उभं करा, FSI मिळणार तुम्हाला मोठा. डीलिंगची सवय असलेला आहे, त्यामुळे त्याच्याकडे एक ॲग्रेशन आहे, पेशन्स कमी आहेत. ज्या ठिकाणी लग्न झालं आहे ती काही आवड नाही आहे, नाईलाज म्हणून जे द्याल त्याच्याशी मी लग्न करतो. त्यामुळे ते बॉन्डिंग तयार झालेलं नाही. बायको आहे तिला एवढा रुबाबदार नवरा मिळाला याचंच अपरूप आहे. त्यात आता हा कुठल्या क्षणी निसटायला नको याची भीती म्हणून तीच जास्त जपते. त्या अशी विजोड फॅमिली जेव्हा असेल तेव्हा हेच कास्टिंग डोळ्यासमोर येणार. सो हा फॅमिली ओरिएंटेड एक छान सिनेमा आहे. सो माझा प्रश्न असा होता की आत्ता छावा आला आणि पुष्पा वगैरे ॲनिमल असे मोठ्या ग्रँजर लेवलचे सिनेमे आपण बघतोय आणि त्यात आपण असा फॅमिली ओरिएंटेड, लोक अजून छाव्यामधून बाहेर पडलेले नाहीत आणि लोक अजून कमेंट करतात की मराठीत असा सिनेमा बनायला हवा किंवा मराठी मेकर्स असे का नाही बघत. आणि मग आपला असा गुलकंद नावाचा सिनेमा येतोय फॅमिली ओरिएंटेड. सो आता तो कितपत चालेल याची काही भीती तुम्हाला आत्ता आपण रिलीज करतो याची काही भीती वाटली नाही का या सगळ्यानंतर? नाही, तर भीतीपेक्षा उत्कंठा आहे, बघूया म्हणजे प्रेक्षक याची उत्तरं देईल. चित्रपटनं तुम्ही कुठलाही कधीही आणा ती एक धाकधूक असतेच, मेकर्स ना काय होणार याचं. म्हणजे आता सलग अगदी 3 जरी फॅमिली कॉमेडी चालले असते, समजा काही रोमॅन्टिक कॉमेडी, तरी आता माझी चालेल का, कारण 3 बघितले तर लोक 4था बघतील का, हा एक प्रश्न निर्माण झालाच असतो. आपल्याकडे सिनेमा बघण्याची कॅल्क्युलेशन्स आहेत ना सगळ्यांची, आणि मासिक खर्च येतो. माणसं ज्या पद्धतीने सिनेमे बघतायत आता, ते बघताना प्रत्येक वेळी असं वाटतं अरे आपल्या सिनेमाला आले पाहिजेत सगळेजण आणि त्यांना तो आवडला पाहिजे. कारण प्रेक्षकांचा जो कल आहे, जो छावाला म्हणतो ॲक्शन मूवीजना जसं म्हणतो, पण त्याचवेळी कॉमेडी सिनेमे पण लोक बघतायत, त्याचवेळी वेगवेगळे जॉनरचे सिनेमे पण बघतायत. त्यामुळे हा पण बघतील. मराठीतही या 2 वर्षात बघितलंस तर तू अशा कॉमेडीत चाललेल्या आहेत किंवा एक रिलेटेबल सब्जेक्ट पण चाललेत की तेही लोकांना आवडत आहेत बघायला. पण मग त्याच्यावरच माझा प्रश्न आहे की मग आपल्या रिलीजची डेट आहे 1 मे, जसं सर म्हणलं की प्रत्येकाची पैशाची गणितं ठरलेली असतात. पण आता 25 तारखेला एक सिनेमा येतोय,
1 तारखेला गुलकंद सोबत अजून एक मराठी सिनेमा रिलीज होतोय, तर मग हे कुठंतरी क्लॅश होत आहे. दुर्दैव आपल्याकडे ना तशी रेग्युलेटरी अशी काही कमिटी नाही आपल्याकडे. म्हणजे आम्ही माहिती आहे, आम्ही सगळ्यात आधी 1 तारीख डिक्लेअर गुलकंद खूप महिने आधी 8-9 महिने आधी डिक्लेअर केली तारीख. पण आता ठीक आहे, म्हणजे तो काही तारखेवर कोणाचा अधिकार नाही, आपण आक्षेप नाही घेऊ शकत. प्रत्येक जण त्या योग्य वेळेची गणित आखत असतो, तो एप्रिल मे सुट्टीचा सीझन आहे, त्यामुळे ते सगळे तिथे येतात. त्याला काय किंवा आता मराठी माणूस एक प्रेक्षक म्हणून मी बघेन की समजा मराठी माणसाचं की असं बोलायला नको, पण तो एकच पिक्चर बघू शकतो, एकच अपलोड करू शकतो. तर कुठलाही माणूस मराठीच नाही 1-2 सिनेमा मी बघतो. सो मग त्या दिवशी एकच सिनेमा किंवा त्या महिन्यात एकच सिनेमा त्याला परवडत असेल तर तो कुठला बघेन किंवा असं काही तुम्ही नाही. पण आपल्याकडे ना तशी एक संस्था नाही की, आणि तशा पद्धतीने निर्माते अजून एकत्र येऊन काम करत नाही आहेत, आणि ते कदाचित पुढे मागे त्याचं काहीतरी होईल, स्वरूप येईल. पण प्रत्येकजण आता तयार करतोय आणि ते विकलं जाईल या दृष्टीने प्रयत्न करतो. आणि दुसरी एक गोष्ट बघशील ना, तर एक सलग 6 महिने एखादा मराठीत काहीच चाललेलं नसेल मराठी हिंदी, तरी ते रिस्की असतं. प्रेक्षकांना जर थिएटरची सवयच तुटलेली असेल तर त्याच्या उलट कधी कधी काय होतं की तू गेल्या महिन्यात एक सिनेमा बघितलास जो चांगला होता, या महिन्यात एक बघितला चांगला होता, लगेच तू पुढच्याही आठवड्यात एक सिनेमा बघायला जातो, कारण अरे चांगले सिनेमे येत आहेत या एक विश्वास तयार व्हायला लागतो. तर कधी कधी या गोष्टींचा फायदाही होतो की काही सलग चांगले सिनेमे येणं, तर मग यालाही प्रतिसाद चांगला मिळतो, त्यालाही प्रतिसाद चांगला मिळतो, असंही घडू शकतं. फक्त मराठी मोठमोठे सिनेमे एकत्र क्लॅश होऊ नयेत असं आम्हालाही वाटतं. प्रेक्षकांनी ते वाटत असेल आठवड्यांच्या अंतराने आले, 15 दिवसांच्या अंतराने आले तर चांगलंच आहे. पण आता त्याला ना असं काही आपण काही बंधन करू नाही, शकत कोणीच नाही करू शकत. पण मात्र गुलकंद सिनेमा हा खूप उत्तम असणार आहे मला असं वाटतंच आहे, कारण की याचा ट्रेलर इतका व्हायरल होतोय, खूप छान छान कमेंट्स येत आहेत आणि खूप छान दोन्ही गाणी खूप मिलियनवर व्ह्यूज गेले त्याच्या. खूप छान वाटतंय. गुलकंद नावाचा सिनेमा खूप छान प्रेक्षकांनी बघावा, तुम्ही सुद्धा बघा, आम्हाला अशी अपेक्षा आहे. 1 मेला तो रिलीज होतोय आपल्या जवळच्या चित्रपटगृहात, सगळ्यांनी जाऊन तो बघितला पाहिजे. आज सचिन सर आणि दोन्ही सचिन सर, सचिन वर्ग असं म्हणेन मी. तुम्हाला कसं वाटलं अजब गजब मध्ये येऊन आणि आमच्याशी गप्पा मारून? खूप छान. तुम्हाला खूप कंटाळा तर नाही आला? आम्हाला अशी गप्पांची सवय आहे, आणि हे इतके आवडीचे विषय जे तुम्ही छेडतात ना, आणि ते इतके मोठे विषय आहेत की ते मग आम्ही भरकटत जातो. तुम्हाला तुमच्या सगळ्यांचे चाललेले असतात का ना कोणा, काय करायचं बरं, सिनियर माणसं काय बोलता येत आम्हालाही मजा आली. एक तर तू साताऱ्याचाच आहेस, मी साताऱ्याचा आहे, तू बीडचा आहे ना, तर अशी गावातून येऊन तुम्ही आता एक पोर्टल सुरू केलंय ज्याच्यावर वेगवेगळे लोक येत आहेत, तुम्ही खूप मोठ्या मोठ्या सिनेमांची प्रमोशन्स करताय, त्यामुळे तुमच्याबरोबर अशा गप्पा मारताना एक आनंदच मिळतो. आणि तुमच्या विचारण्यातनं जाणवत होतं की तुम्हाला उत्सुकता आहे. आणि कौतुक आहे खरं. एवढं सगळं वेगळ्या परिसरात येऊन आपलं स्थान निर्माण करणं कठीण. आम्ही ते धडपडीतनं केलं, काळाची केलेली धडपड आहे. ते खूप छान वाटतं. अशी टीम पाहिली ना नवीन तरुणांची की आपलेच जरा ते स्ट्रगलचे दिवस आठवतात आणि सगळं राईट पाथवर चाललं आहे, याचा आनंद असतो. नमस्कार मित्र, अजब गजब हा जो पॉडकास्ट आहे आमचे मित्र खूप छान कंडक्ट करत आहेत. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आमचा चित्रपट गुलकंद एक फॅमकॉम चित्रपट आहे, फॅमिली कॉमेडी आहे. 1 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. तर कृपया महाराष्ट्रातल्या प्रत्येक थिएटरला हा लागणार आहे अशी आम्हाला खात्री आहे. आम्ही तशी योजना करतो. तर आपल्या जवळच्या थिएटरला जाऊन नक्की तुम्ही हा सिनेमा बघा. आम्ही आमच्या गाण्यात म्हटलं आहे चल जाऊ डेटवर, तर आमच्या मते डेट म्हणजे एक प्रेयकर प्रेयसीचीच डेट असते, इतकी कोती कल्पना आमच्या डोक्यात नाही. आमच्या डोक्यात एक फॅमिलीची पण एक डेट असते. तुम्ही सगळ्या फॅमिलीने मिळून एक चांगली डेट साजरी करा जवळच्या थिएटरला 1 मे नंतर. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा अजब गजबला. 1 मेला सगळ्यांनी जाऊन चित्रपट बघा गुलकंद. येस, तर 1 मेला येतोय गुलकंद. सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन बघा. आणि ह्या अजब गजब व्यक्ती तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. त्याचसोबत दुसरी कुठली अजब गजब व्यक्ती तुम्हाला या हॉट सीटवरती पाहिजे ते पण आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत थांबूयात आणि गुलकंद बघा. भेटूयात पुढच्या एपिसोडला. थँक्यू. बाय बाय. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.